अल्गोरिदम बदलतोय, तो आपलं जगणं ठरवतोय. विवेक उगलमुगले, तुम्ही नाव ऐकलं असेल नाशिकचे मोठे लेखक आहेत. डॉक्टर विठ्ठल कामत जर त्याला प्रस्तावना देणार असतील आणि ते येणार असतील तर मी मात्र पुस्तक करायला तयार आहे. असं मला प्रेक्षकांना ऍक्च्युली काय आहे की मी ज्या वेळेने जात आहे ना त्यांचं कार्य विठ्ठल कामत म्हणजे इज इक्वल टू इडली असं समीकरण. एअर इंडिया पासून झाली, मग ते हळूहळू प्रवास खूप वेगळाच चाललाय तुमचा. एक किक बसते ना आपल्याला, तसं झालं. खरं तर मला त्यांची ऍक्च्युली इंटरव्ह्यू घ्यावी की नाही हा प्रश्न पडला होता. विवेक मैत्रेंनी मला सांगितलं डॉक्टर विठ्ठल कामतांना लेख आवडले, तुम्ही त्यांना ताबडतोब फोन करा. मॅडम माझा एक छोटासा प्रश्न हो. कदाचित प्रेक्षकांनाही पडेल. माझेच लेख माझं नाव कट करून एडिट करून असं होता कामा नये, ह्याची मेहनत तुझी आहे. लाईफला तुमची सुरुवात कशी झाली? नाव कोण लिहिणार, त्याच्यात नंबर कोण देणार, मला कसं कळणार कोणी लिहिले? की आपण कितीतरी 1000 फुटावरती उंच आहे. तो दिवस मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. विमान एकाच एअरपोर्ट वरनं उडणार असतं. किड म्हणणं डॉक्टर कामतांना तुमच्याशी बोलायचं असा त्यांच्या सेक्रेटरीचा फोन आला. काय कुठे म्हणजे काही संबंधच नाही पुस्तक. ओके तरी मी शांत, तरी मी काही हे करत नाही. फोनवरती मला प्रस्तावना दिली, कारण त्या जेवढं त्यांच्यावरती प्रेम करतील तेवढं विमान सुखरूप लँड होईल असं मला. ते इतकं गदगदल्यासारखं झालं. हवाई सुंदरी एवढंच माहिती. आई आत्ता गेली, मला तिची आठवण आली ग. विमान त्यांना उडवायचंय हो. आणि एवढ्या उंचावरनं ते परत त्या अगदी पिन पॉइंटला ते उतरवणार. मला स्वर्ग म्हणजे स्वर्ग सुख काय असतं ते त्या वेळेला कळलं. 1 2 3 1150. तर शब्दांच्या पलीकडले पाडगावकर नावाचं पुस्तक माझं आलं. मला रसग्रहण नकोय, मला तुझ्या भावना हव्या. पण मग तो कॉन्फिडन्स तो कसा बिल्ड झाला? मंगेश पाडगावकरांच्या कवितांवरती रसग्रहण मी करणार. खरं तर सूत्रसंचालिका म्हणून किंवा निवेदिका म्हणून त्यांचं मला जे प्रेशर आलं होतं. मंगेश पाडगावकर माझे प्रचंड आवडते कवी आहेत. मुलांमध्ये बदल घडले. नमस्कार मंडळी, मी प्रवीण रोकडे पाटील आणि नेहमीप्रमाणेच आजच्या आपल्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजेच वृंदाताई दाभोळकर यांना आपण आज बोलवलं आहे. खरं तर वृंदाताईंबद्दल जर सांगायचं झालं तर एका वाक्यात एका शब्दात सांगता येणार नाही. खरं तर मला त्यांची ॲक्च्युली इंटरव्ह्यू घ्यावी की नाही हा प्रश्न पडला होता. समाजसेविका, व्यावसायिक, सूत्रसंचालिका, निवेदिका, कथाकथन म्हणजे कीर्तन पण तुम्ही करतात बरोबर ना, आणि बऱ्याच गोष्टी मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. तर माझ्या तोंडून ऐकण्यापेक्षा आपण डायरेक्टली वृंदाताईंकडे जाऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं आमच्या गावठी मंचावर सहर्ष स्वागत. तुमचा थोडासा परिचय आमच्या प्रेक्षकांना द्यावा. नक्की. नमस्कार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावठी बडबड मध्ये मला आज इथे बोलावलंय त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. कारण मी तुमचे पॉडकास्ट पाहते, खूप छान पॉडकास्ट आहेत, खूप वेगळे विषय आहेत, वेगळी लोक आहेत जी आम्हाला माहीत नाही, पण आता तुमच्या पॉडकास्टमुळे आम्हाला कळली. आणि कसं आहे की प्रत्येक माणसामध्ये काहीतरी असतं असं मला नेहमी वाटतं आणि ते तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करताय, वेगळी लोक जगासमोर आणताय. सो तुमचं खूप अभिनंदन आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. माझ्याबद्दल काय सांगू, माझा जन्म गिरगावातला आणि त्याच्यानंतर पूर्ण बालपण माझं डोंबिवलीसारख्या एका अत्यंत सांस्कृतिक नगरीमध्ये गेलं. माझी शाळा टिळकनगर विद्यामंदिर आणि त्याच्यानंतर 10वीपर्यंत टिळकनगर विद्यामंदिरामध्ये शिक्षण घेतल्यानंतर माझं पुढचं शिक्षण रुईया कॉलेजमध्ये झालं आणि खूप छान पद्धतीने लोक भेटत गेली. शिक्षक मला, माझं भाग्य की मला इतके छान शिक्षक लाभले, गुरु लाभले आणि त्याच्यामुळे आज थोडंसं काहीतरी काम करू पाहते. आणि त्यासाठी ह्या सगळ्या लोकांना म्हणजे डोंबिवलीतल्या सगळ्या लोकांना किंवा माझ्या आईवडिलांना, माझ्या गुरूंना मी कायम त्यांच्या ऋणात राहीन. कारण त्यांनी मला जे काही घडवलं, माझ्यावरती संस्कार केले कळत नकळतपणे, त्यामुळे आज मला इथे येऊन काहीतरी बोलण्याची संधी मिळते. सो धन्यवाद मॅडम, खूप छान परिचय दिला. असा परिचय माझ्याकडे अजून कोणी दिला नव्हता. प्रेक्षकांना मी एक गोष्ट आवर्जून सांगावं असं वाटतं मला. सूत्रसंचलन निवेदन हा त्यांचा मुख्य विषय आहे सध्या, पण तत्पूर्वी त्या बऱ्याच गोष्टी म्हणजे जवळपास 10 वर्ष अगोदर मध्ये तुम्ही सांगितलं मला की 10 वर्षामध्ये तुमचा गॅप गेला, त्यानंतर पुन्हा तुम्ही सुरुवात केली. तर त्या अगोदर त्या नोकरी करत होतात तुम्ही, एअर इंडियामध्ये जॉब केला किंवा ते कोर्सेस कम्प्लीट केले होते तुम्ही,
आणि म्हणजे टुरिझम क्षेत्र तुम्ही निवडलं हो. होतं, तर मला सुरुवात तुमची ऐकायला मिळेल की खरं लाईफला तुमची सुरुवात कशी झाली. जेव्हा आपण कॉर्पोरेटमध्ये जातो तर कसं जमलं किंवा कसं सुरुवात कसं सुरुवात झाली. 10वी पर्यंत छान कला क्षेत्रामध्ये माझं खूप काम होतं. खेळ, त्याच्यानंतर चित्रकला, या सगळ्या गोष्टींमध्ये मी शाळेमध्ये खूप पार्टिसिपेट केलं आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेशन होतं माझं आणि तिथे बक्षिसं मिळत होती. सो एक बॅकग्राऊंड असं तयार झालं होतं की मला कला क्षेत्रातच पुढे काहीतरी करायचंय आणि कला क्षेत्रात पुढे जायचं असेल तर आर्ट्स घेणं तुम्हाला कंपल्सरी होतं. सो माझा रिओ कॉलेजमध्ये मी आर्ट्ससाठी तिथे ऍडमिशन घेतली आणि त्याच्यानंतर असं घडलं की आमचं तिथे करिअर गायडन्स सेल नावाची एक गोष्ट जी प्रत्येकच कॉलेजमध्ये असते, FY मध्ये, जेणेकरून मुलांना नवीन वाटा कळाव्यात आणि तसंच करिअर गायडन्स सेल आमच्या कॉलेजमध्येही लागला होता आणि त्यावेळेला लॉ होतं, आणखीन बऱ्याच गोष्टी तिथे होत्या. साहित्यात पुढे तुम्ही काय करू शकता, अशा सगळ्या गोष्टी करत असताना शेवटचे 2 स्टॉल जिथे माझं लक्ष जास्ती गेलं ते होते टुरिझम विषय आणि तिथे ट्रेडविंग्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नावाची एक संस्था जी खरोखर जिने मुलांना घडवलं आणि त्यावेळेची सगळ्यात ज्याला म्हणतो की ऍडमिशनसाठी रांग लागलेली असायची अशी एक संस्था, जिथे मला असं वाटलं की मी इथे काहीतरी करू शकते. कारण पहिल्यापासून भटकण्याची, फिरण्याची, लोकांना खाऊ घालण्याची, स्वतः चांगले चांगले पदार्थ खाण्याची, टेस्ट घेण्याची आवड होती. त्यामुळे असं वाटलं की माझ्यासाठी टुरिझम क्षेत्र आहे. आणि मग त्यानंतर घरच्यांना सांगितलं तर आमच्या घरात माझे सगळे भाऊ बहीण जे आहेत ते अत्यंत हुशार कॅटेगरी मधले आहेत सगळेजण. सगळ्यांची शिक्षण म्हणजे मला असं खूपदा वाटतं की मी सगळ्यात कमी शिकलेली मी आहे का असं वाटतं. डॉक्टर, इंजिनियर्स वगैरे, CA आमच्याकडे आहेत आणि अशा वेळेला मला असं वाटतं की मी काय करते. आणि त्यावेळेला मला थोडंसं घरी सांगताना म्हणजे घरच्यांना सांगताना थोडंसं असं झालं की मला या क्षेत्रात काम करायचंय. अर्थातच पेरेंट्सचा पहिला म्हणजे आईबाबांचा पहिला प्रश्न होता की काय करणार आहेस पुढे जाऊन. मग माझे डॅडी आले, त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन त्यांनी सगळी माहिती घेतली, त्यांनी येऊन आईला सांगितलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी होकार दिला की ओके ठीक आहे तू कर, पण बघ हा याच्यात खूप रिस्क आहे. आपल्या घरातलं या क्षेत्रामधलं मध्ये कोणीच नाहीये आणि खरंच कोणी नव्हतं तोपर्यंत. पण मला कुठेतरी एक अशी एक म्हणतो ना इन्स्टिंक्ट असतं की तू काहीतरी करू शकतेस या क्षेत्रामध्ये. तसं मी ट्रेडविंग्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये प्रवेश घेतला. कॉलेज सुरू होतं एका बाजूला आणि त्याबरोबर हा कोर्सही सुरू होता. आणि काय म्हणू शकते की एक क्षण असा आला की त्याच्यामध्ये मला एअर इंडिया सारख्या एका मोठ्या ध्वजवाहक जी कंपनी आहे आपली, तिथे मला ट्रेनिंगसाठी माझं सिलेक्शन झालं. ट्रेनिंगसाठी सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा थोडंसं असं होतं की तिथे शिफ्ट ड्युटीज होत्या, मॉर्निंग, आफ्टरनून आणि नाईट शिफ्ट होती. वय लहान होतं, मी हार्डली 19 वर्षाची होते. त्यावेळेला आई डॅडींना थोडंसं परत टेन्शन आलं की अरे लहान आहे आपली मुलगी, कशी ती करणार आहे सगळं ट्रॅव्हल, कॉलेज पण आहे, हे सुद्धा आहे. पण पुन्हा एकदा माझं असं होतं की नाही मी सगळं मॅनेज करीन, मला तुम्ही करू द्या. पुन्हा एकदा आईवडिलांनी माझ्यावरती सार्थ विश्वास दाखवला आणि खरंच मला एअर इंडियाने जे काही दिलंय ना आज, जो कॉन्फिडन्स दिला किंवा लोकांशी बोलण्यासाठी एक तयार केलं गेलं तिथे, ज्याला ग्रूमिंग असा खूप सुंदर शब्द आहे इंग्लिशमध्ये, ते ग्रूमिंग केलं तिकडे. आणि त्या कंपनीने दाखवून दिलं जर मेहनत केली तरच फळ मिळतं. आणि खरोखर तिथे मेहनत होती, कारण अत्यंत सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. एअर ट्रॅव्हल ही अत्यंत सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. कार्गोमध्ये काम करत असताना बॅगेज चेकिंग किंवा जे कार्गो जात होतं त्यावेळेला सगळं नीट पारखून त्याचं काय आहे, काय आपण पाठवतोय त्या विमानातून, त्याची लिस्ट करणं, त्याच्यानंतर ते किती आहे, कुठे जाणार आहे, कुठे स्टॉपओव्हर असणार आहे, याच्या लिस्ट करायच्या असायच्या. त्या सगळ्या लिस्ट करून ते बरोबर फ्लाईट सुटायच्या अगोदर 15 ते 20 मिनिटं अगोदर त्या तिथे पोहोचल्या पाहिजेत. पूर्ण फ्लाईट जेव्हा बाहेर पडतो तोपर्यंत कार्गोवाले धडधड धडधड त्यांची चालू असते, ती पाहिली आहे. आणि खरंच मेहनतीला पर्याय नाही हे जेव्हा एअर इंडियाने दाखवून दिलं ना, त्यानंतर मनाची तयारी झाली, शरीराची तयारी झाली की हो आपल्याला यापुढे आयुष्यात मेहनत करावीच लागणार आहे.
त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. मॅडम माझा एक छोटासा प्रश्न आहे, हो. कदाचित प्रेक्षकांनाही पडेल. एअर होस्टेस आणि ग्राउंड होस्टेस काही फरक आहे? हो, एअर होस्टेस म्हणजे विमानामध्ये ज्या काम करतात. ग्राउंड होस्टिंग म्हणजे जेव्हा तुम्ही एअरपोर्ट वरती काम करता ते. हो. एअरपोर्ट वरती काय काम असतं, तर चेक इन पर्यंत त्यांना घेऊन जायचं किंवा त्यांची तिकीट बघायची, त्यांना वेज दाखवायची, अशी बरीच वेगवेगळी कामं असतात. थोडी टेक्निकल कामं असतात, थोडी नॉन टेक्निकल कामं असतात. पण ग्राउंड स्टाफ हा अत्यंत महत्वाचा मानला जातो, बरोबर. कारण तेच लोक पॅसेंजर्सना विमानापर्यंत पण बऱ्याचशा पोहोचवतात. लोकांना फक्त हवाई सुंदरी एवढंच एवढंच माहितीये. त्याच्या बॅकएंडला जे कामं चालतात किंवा जी यंत्रणा सुरू असते, हो, हो. खरं तर ते खूप महत्वाचं खूप असतं. महत्त्वाचं तरच ते विमान सक्सेसफुली एक्झॅक्टली उडणारे आणि उतरणार. उतरणारे. बरोबर आहे. किंवा ते पॅसेंजर आहे त्यांना जे सुखरूप नेणं आणणं येस, आणि त्यांची जी पूर्ण काळजी घेणं, बरोबर. किंवा एखाद्या कंपनीचं काय असतं की आपला तो आज ग्राहक आहे, हो, त्याच्यामुळे एअर इंडिया आहे, हो. मग त्याला जेवढी चांगली सर्व्हिस देता येईल हो. त्याच्यासाठीचा म्हणून जो स्टाफ असतो, तर ते Yes. काम ग्राउंड होस्टेसचं. हो. नक्कीच मॅडम, एअर इंडिया खूप मोठी कंपनी आहे. हो, जे प्रायव्हेट कंपन्या आहेत, म्हणजे एअर इंडिया आता Private झाली. हो, हो. त्या अगोदर बऱ्याचशा गोष्टी सरकारी त्यावरती होतात. तर काही फरक असतो या दोन्हीमध्ये? म्हणजे प्रायव्हेटमध्ये, कारण विमान एकाच एअरपोर्टवरनं उडणार असतं, बरोबर. तिकिटांमध्ये फरक असतो, सर्व्हिसेसमध्ये फरक असतो, स्टाफ मॅनेजमेंटमध्ये फरक असतो, तर काय अनुभव असतो? असं बघायला गेलात तर फक्त मॅनेजमेंट थोडीशी चेंज होते. असे बाकीचे जे फरक आहेत ते त्या कंपनीला माहिती असतात की त्यांनी काय केलेले असतात. मॅनेजर्स काही ज्या गोष्टी सरकार करू शकत नाही त्या थोडं प्रायव्हेटायझेशन मध्ये केलं जातं. थोडं स्ट्रिक्ट वातावरण तिथे निर्माण केलं जातं. आपल्याला माहितीये कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जेव्हा ते गरजेचं private असतं. company- हो, अर्थात अर्थात मग ते अर्थात गरजेचं असतं. शासकीय यंत्रणेमध्ये त्या गोष्टी का नसतात? शासकीय यंत्रणेमध्ये त्या गोष्टी असतात, तो काही प्रश्न नाही. मी तेच म्हटलं, फरक असा बघायला गेला तर तुम्हाला वरून काहीच दिसणार नाही. सेम काम चालूच आहे हो. वर्षानुवर्ष, हो. एवढी वर्ष एअर इंडिया काम करते आहे. पण असा फरक आपल्याला दिसणार नाही. पण इंटरनली बऱ्याच गोष्टी चेंज झालेल्या असतात आणि त्या सगळ्याच आपण ऑन एअर नाही सांगू शकत, खरं सांगायचं झालं. Yes, कारण बरोबर. टेक्निकल नाही, गोष्टी अगदी. खूप चेंजेस येस होऊन जातात. मॅडम, तिकडे काही चांगले वाईट अनुभव जे तुम्हाला आठवतात की हे लक्षात राहिलेत माझ्या? अगदीच चांगलेच अनुभव आहेत आणि वाईट अनुभव असा मला आलाच नाही. बरं. खरं सांगायचं झालं तर एअर इंडियामध्ये मला जे अनुभव आले ते सगळे अतिशय सुंदर अनुभव. माझे जे ड्युटी मॅनेजर्स होते, ऑफिसर्स होते, माझा जो सिनियर स्टाफ होता, त्यांनी मला जपलंय एअर इंडियामध्ये. म्हणजे 3-3 शिफ्ट सुद्धा मी केल्या आहेत ना, तर ते प्रत्येक जण, तू खाल्लंस, तू चहा घेतलास, तू ब्रेक घेतलास, तू काय करणार आहेस, कशी जाणार आहेस, रात्री अपरात्री उशिरा. नाईट शिफ्ट आमची जेव्हा असायची तेव्हा रात्री अपरात्री एकटं जायचं नाही कार्गो सेक्शन मध्ये, आम्ही आहोत, आमच्यापैकी कोणाला तरी बोलव. आणि अक्षरशः म्हणजे मला असं खूपदा वाटायचं की आपली जशी फॅमिली असते तशीच ही फॅमिली असते. एकदा म्हणजे खूप सेन्सिटिव्ह गोष्ट घडली होती तिथे. काही ड्रग्ज, काय म्हणू शकतो, ड्रग्ज नका म्हणू, ऍक्च्युली दुसरा काहीतरी शब्द वापरते. खूप संवेदनाशील गोष्ट घडली होती आणि त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना खूप भीती वाटली होती ती गोष्ट जेव्हा आमच्या समोर आली तेव्हा. आणि नेमकं ते फ्लाईट जे होतं त्याचं जे काम होतं ते मी पाहत होते, मी आणि माझा एक सिनियर पाहत होतो. आणि आम्ही दोघी लेडीज, तर आता काय करायचं, मग सिक्युरिटी स्टाफला बोलवलं, मग ऑफिसर्सना बोलवलं आणि मग त्या सगळ्या गोष्टी पुढे नेल्या. थोड्याशा ज्या सिक्युरिटीच्या अंडर होत्या त्या तिथे गेल्या, ज्या कस्टमच्या अंडर होत्या त्या तिथे गेल्या. आणि त्यावेळेला एक गोष्ट कळली की आपल्याला पंचेंद्रिय उघडी ठेवून काम करायचंय. म्हणजे आता माझे कान बंद आहेत चालतील, डोळे बंद आहेत चालतील असं होणार नाही. मला पंचेंद्रिय उघडी ठेवून इथे काम करायचंय. तेव्हाच आपण सिक्युरिटी या शब्दाचा खरा वापर करू शकतो. कारण जेव्हा कार्गो मधून फ्लाईटमध्ये, म्हणजे कार्गो सेक्शन मधून फ्लाईटमध्ये ज्या गोष्टी जात असतात त्या गोष्टी अत्यंत पारखून घेतल्या जातात. त्यामुळे तिथे तुम्हाला खूप जास्त सेन्सिटिव्हली काम करायचं. माझा अजून एक यावरती थोडासा एक छोटासा प्रश्न आहे, त्यानंतर आपण विषय बदलू. हो, जे पायलट्स असतात, जे त्यांच्यावरती सगळं कमांड असतं. म्हणजे तुम्ही इकडे बॅकएंडला किती सुंदर कामं केली, शेवटी विमान त्यांना उडवायचंय आणि एवढ्या उंचावरनं ते परत त्या अगदी पिन पॉइंटला ते उतरवणार असतात.
तर काय अवस्था असते त्यांची, किंवा ते बसण्यापूर्वी काही प्रेशर असतं त्यांना की काय? अर्थात मला असं पर्सनली वाटतं की जेव्हा एखादा ड्रायव्हर किंवा एखादा पायलट किंवा एखादा ट्रेनचा जो चालक आहे, हे ह्या सगळ्यांवरतीच खूप मोठी जबाबदारी असते. 1000 पॅसेंजर, 2000 पॅसेंजर, अगदी 4 पॅसेंजर घेऊन जायचे असेल आपल्या रेग्युलर टॅक्सीवाल्यांना, त्यांना प्रेशर असतं. तसंच पायलटनाही प्रेशर असतंच, प्रश्नच नाही. त्यांना तर हवेत विमान घेऊन तेच आणि बरेचशा आपण बघितलं घटना घडलेल्या आहेत, अगदी प्लेन हायजॅक पासून प्लेन क्रॅश होण्यापर्यंत. तर त्या सगळ्या गोष्टींना म्हणजे त्या गोष्टीला सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे असते पायलट. कारण तुम्ही एकदा विमान उडालं, तुम्ही शांत बसणार, त्या व्यक्तीला ते लँड होईपर्यंतचं टेन्शन असतं की आपण कितीतरी 1000 फुटावरती उंच आहे आणि अगदी छोटीशी मिस्टेक त्यांच्याकडनं जर झाली, एखादं बटन इकडे तिकडे सरकलं तरी अपघात होऊ शकतो. ठीक आहे, खूप सुंदर. मला एवढं माहित नव्हतं ऍक्च्युली. खूप आकर्षण असतं विमानात बसावं, उडावं. एकदा बसलोय आहे, पण खूप भीती होती. नाही, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, की हे जे सगळे पायलट्स आहेत किंवा जो आतला स्टाफ असतो सगळा, म्हणजे इन फ्लाईट जो स्टाफ आम्ही ज्याला म्हणतो, ते लोक मनाने खूप शांत असतात. त्यांचं त्यांच्या कामावरती खूप प्रेम असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जबाबदारी घेण्याची जी कपॅसिटी असते ना, ती त्यांची हायएस्ट कपॅसिटी असते. कारण सोपं नाहीये, एवढं सोपं नाहीये 800-1000 पॅसेंजरना घेऊन उडणं. इट्स नॉट अ जोक. पण ते लोक ज्या जबाबदारीने, ज्या जाणीवेने, ज्या संवेदनशीलतेने काम करतात ना, माझं त्यांना कायम सलाम आहे. म्हणजे मी जेव्हा जेव्हा फ्लाईटने प्रवास करते तेव्हा मी कायम असं हे पाहते की त्या पायलटना आणि त्या सगळ्या इन फ्लाईट स्टाफला मी थँक्यू म्हणेन. कारण इट्स अ थँकलेस जॉब ऍक्च्युली. म्हणजे आपण पे करतो, अमुक करतो, सगळं मान्य, पण इट्स अ थँकलेस जॉब. सगळ्यांची सिक्युरिटी, सगळ्यांना नीट. काही होऊ शकतं इन फ्लाईट, कोणाला त्रास होऊ शकतो, कोणाचा काही प्रॉब्लेम असू शकतो, मेडिकल इमर्जन्सी असू शकते, पण त्या सगळ्या होस्टेस, पर्सर, त्याच्यानंतर पायलट कायम तत्पर असतात तुम्हाला सेवा द्यायला. सो आणि त्यांना अगदी कूल राहावं लागतं, एकदम शांत, घर विसरून यायचं, घरचं टेन्शन विसरून. काय कुटुंब सगळ्यांना अगदी वादविवाद सगळ्यांसोबत असतात, अगदी किरकोळ का होईल, पण त्यांच्यासोबत त्यांच्या ज्या अर्धांगिणी म्हणतो त्याही अगदी तितक्याच महत्वाच्या आहेत. अगदी, कारण त्या जेवढं त्यांच्यावरती प्रेम करतील तेवढं विमान सुखरूप लँड होईल असं मला वाटतं. थँक्यू मॅम. तुम्ही बरंचसं हॉटेल इंडस्ट्री रिलेटेड कामं केलेली, तुम्ही सेल्स मार्केटिंग म्हणाले, इव्हेंट प्लॅनिंग मध्ये तुम्ही भरपूर केलंय, तर काय अनुभव होता? माझं एअर इंडियाचं ट्रेनिंग संपलं आणि त्याच्यानंतर मी जरा जॉब स्विच ऑफ केला, वेगळ्या ठिकाणी केला. म्हणजे एका ठिकाणून स्विच ऑफ केला, एका ठिकाणी स्विच ऑन केला. आणि त्यातली इंडस्ट्री होती हॉटेल इंडस्ट्री. खरं तर काहीच बॅकग्राऊंड नव्हतं हॉटेल इंडस्ट्रीमधलं, हॉटेल मॅनेजमेंट माझं काही झालेलं नव्हतं, मी टुरिझम फील्डमधून आले होते. पण पुन्हा एकदा जसं म्हणेन की कॉन्फिडन्स होता, काहीतरी करण्याची इच्छा होती आणि जबरदस्त ज्याला म्हणतो की ओढ होती की मला काहीतरी नवीन करायचं. आणि ज्या वेळेला मी पंचतारांकित हॉटेलमध्ये ॲज अ सेल्स पर्सन म्हणून जॉईन झाले, तिथे माझा इंटरव्ह्यू झाला. त्यानंतर काय करायचंय सेल्समध्ये, मला ऑनफिल्ड सेल्स म्हणजे काय हे मला माहिती नव्हतं. पण मी परत तेच सांगेन की मला जी लोक भेटत गेली ना, ते मला कायम गुरु म्हणून लाभली. पण ते एअर इंडिया ब्रेक करून इकडे का मग तुम्ही गेलात? मला एअर इंडियाचं ट्रेनिंग होतं माझं, तिथे ऍज अ ट्रेनी म्हणून मी काम करत होते. त्यानंतर कंटिन्यू नाही केलं तुम्ही? नाही, त्यावेळेला एअर इंडियामध्ये जॉब्स बंद झाले होते. ऍज अ ट्रेनी म्हणून तुम्ही काम करू शकत होता, पण त्याच्यासाठी सुद्धा व्हॅलिडिटी होती. जनरली 6 महिन्याचं ट्रेनिंग होतं. म्हणजे सुरुवातीला, म्हणजे माझ्या अगोदरचे जे होते ते 3 महिन्याचंच ट्रेनिंग. काही दिवसानंतर त्यांचं असं बोलावणं वगैरे नाही, फक्त अनुभव म्हणून तुम्ही जायचे आणि स्किल म्हणून तुम्ही शिकायचे. बरं, मग पुढे यात हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मी जेव्हा आले तेव्हा सेल्स साठी म्हणून आले. आणि मग ऑनफिल्ड सेल्स मला माहिती नव्हतं, पण पुन्हा एकदा कोणीतरी गुरु लाभतो, तसं मला या क्षेत्रात गुरु लाभले. आणि त्यांनी काय करायचं तुला जाऊन, कॉर्पोरेटला जाऊन कसं प्रेझेंटेशन करायचंय, काय सांगायचंय, त्यांच्याकडनं काय आपल्याला अपेक्षा आहे, त्यांचे क्लायंट्स कसे आपल्याकडे हॉटेलमध्ये राहायला येतील, त्यांच्या इव्हेंट किंवा मीटिंग जे काही असेल ते आपल्या हॉटेलमध्ये कसं येईल, हे सगळ्याची प्रेझेंटेशन करायची. आणि मग त्यावेळेला हळूहळू ओळखी होत गेल्या. आणि
तिथून माझा तिथला प्रवासही सुरू झाला. बर, काही महिलांसाठी काही वेगळे आव्हानं असतात या क्षेत्रामध्ये? हो आहेत, अर्थातच आहेत. महिला म्हणून तुम्हाला सगळ्यात महत्वाचं डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे. येस. तुमच्या तब्येतीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मला आठवतंय आमचं जेव्हा ग्रूमिंग सेशन्स असायची त्यावेळेला पहिल्यांदा ती तुमच्या चेहऱ्यावर सुरकुती नाही पाहिजे. कुठलीही चिंता तुमच्या पाठीमध्ये बरोबर. काही चाललेलं असू दे, तुमच्या चेहऱ्यावरती कायम फ्रेशनेस कपाळावरती पाहिजे. तुमची आडीबेडी आली नाही पाहिजे. अगदीच. आणि कधीही बोलणं तुमचं छान पाहिजे, तुमचं राहणीमान छान पाहिजे. तुम्हाला कितीही शारीरिक मानसिक काहीही तुमचं गोंधळ झालेला असू द्या आयुष्यात, तो तुमच्या चेहऱ्यावरती आला नाही पाहिजे. ही आव्हानं आहेत आणि स्त्रियांसाठी तर खूप आहेत. वेळेची बंधनं आहेत काही ठिकाणी तर म्हणजे मुलींना किंवा स्त्रियांना स्पेशली कसं जायचं, कसं बोलायचं, काय कपडे घालायचे, इथपासून सगळी रिस्ट्रिक्शन्स येतात. बरोबर. सो ही आव्हानं आहेत. ऍक्च्युली घरूनच पाठवता की नाही इथून सुरुवात असते अर्थात महिला. खूप जणांना घरून अलाउडच नाहीये आजही बऱ्याच ठिकाणी. म्हणजे आता तरी समाज सुधारलाय, आता तरी खूप पुढे आलोय आपण. पण मी जेव्हा काम करत होते त्यावेळेला एका विशिष्ट पद्धतीचे कपडे वापरणं हे अलाउडच नव्हतं. सो ही आव्हानं होती त्यावेळेला. आता खूप चेंजेस झालेत, पण अजूनही आहेत काही गोष्टी ज्या आहेत त्या बदलणार नाहीत असं मला तरी वाटतं. बरं, मग त्यानंतर तुम्ही परत IITA साठी तुम्ही अप्लाय केला, तिकडे गेलात. हो. मग काय तिकडनं का सोडली? नाही, मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये होते. त्याच्यानंतर माझं लग्न झालं, त्याच्यानंतर मला बाळ झालं आणि त्यावेळेला प्रेग्नन्सीच्या वेळेला मला बेड रेस्ट होती, काही कॉम्प्लिकेशन्स होते, त्याच्यामुळे मग मला जॉब सोडावा लागला. आणि मग मुलगी मोठी झाली आणि आता काय करायचं, तिच्याबरोबर 5-6 वर्ष खूप धमाल केली, भरपूर फिरलो, देश विदेश मस्त भटकून आलो, तिच्याबरोबर खूप मजा केली आम्ही दोघांनी. आणि मग त्याच्यानंतर आता ती मोठी होती, आता मी घरात बसून काय करणार. आणि एक दिवस सहज बोलता बोलता असं समोरूनच ऑफर आलं, अगदी बोलता बोलता ऑफर आली समोरून की अगं तुझं टुरिझम झालंय ना, तुला अमेडियस येतं का? म्हटलं हो येतं. अमेडियस म्हणजे कम्प्युटर रिझर्वेशन सिस्टीम असते जी तिकीट बुकिंगसाठी मदत करते, तुम्हाला एअरलाईनच्या तिकीट बुकिंगसाठी मदत करते. तर तुझं झालंय का? म्हटलं हो. येतंय का तुला? म्हटलं आठवावं लागेल, 2-3 वेळा टच मध्ये नसतं मला. एक्झॅक्टली 6-7 वर्ष उलटून गेली होती त्याच्यामध्ये ना. तर मग काय करायचं, तर मी म्हटलं मला 2-3 दिवस जर सिस्टीमवरती काम करायला मिळालं तर आय एम शुअर की मला ते रिकलेक्ट होईल. माझ्याकडे वह्या वगैरे आहेत, माझ्याकडे अजून माझी नोटबुक्स मी टुरिझमची टाकून दिलेली नाही, ती माझ्याकडे आहेत. तर ती म्हणाली ठीक आहे येऊन ट्राय तर कर. म्हणून मी त्या इन्स्टिट्यूटमध्ये गेले, 2-3 दिवस जरा पाहिलं. मग त्यांना म्हटलं मला 1 आठवडा द्या, मी पुन्हा माझं स्वतःचं ट्रेनिंग पूर्ण करते तिथे त्या सिस्टीमवरती आणि मग त्याच्यानंतर मी तुमच्याकडे शिकवायला येऊ शकते. आणि आठवडाभर मी पूर्ण मला तिथे वेळ दिला, सगळी सिस्टीम पुन्हा एकदा रिकलेक्ट केली, पुन्हा एकदा त्याचं नॉलेज घेतलं आणि मग मी तिथे शिकवायला सुरुवात केली. जमलं ते सगळं व्यवस्थित? हो हो हो, आणि अगदी विद्यार्थ्यांनाही आवडलं त्या गोष्टी? अगदी आवडल्या. आणि मुलांमध्ये बदल घडलेत? बदल घडले की नाही मला माहित नाही, पण तो कोर्स केल्यानंतर बऱ्याच मुलांना चांगल्या ठिकाणी जॉब मिळाले. हा माझ्यासाठी खूप महत्वाचा टप्पा होता की ती सिस्टीम शिकल्यानंतर बऱ्याच जणांना इंटरव्ह्यू साठी किंवा त्यांच्या पुढच्या करिअरसाठी एक चांगला फायदा झाला. सो ते खूप महत्वाचं होतं. ठीक आहे. पण मग शिक्षक म्हणून तिथे तुम्हाला असं समाधान मिळालं की नाही मी चांगला जॉब निवडलाय आणि माझ्याकडनं विद्यार्थी येस, समाधानकारक काम झालं? शिक्षक म्हणून मला मी त्या ठिकाणी बघितलं नाही, मला ट्रेनर म्हणून घेतलं त्या ठिकाणी. शिक्षक वेगळा, ट्रेनर वेगळा असतो. आणि एक पहिल्यापासून असा स्वभाव होता की मला जसं माझ्या शिक्षकांनी हसत खेळत शिकवलंय, मला माझ्या जसं ट्रेनर्सनी हसत खेळत शिकवलंय तसंच मी त्यांना शिकवीन. मला अजिबातच जबरदस्ती करून डोक्यावर बसून काम मला नाही करतायत. शांतपणे नीट हसत खेळत समजावून सांगितलं की समोरचा ऐकतो, असा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्याच्यामुळे तिथे ऍज अ ट्रेनर म्हणून काम करताना त्या मुलांची पहिल्यांदा दोस्ती केली, कारण गॅप असते ना, वयाची गॅप असते. माझं वय त्यावेळेला 35कडे झुकत होतं आणि ती मुलं 17, 18, 20 वर्षाची मुलं. मग त्यावेळेला त्यांच्याशी आधी दोस्ती केली, काय आहे काय नाही, मग टेक्निकल सगळ्या गोष्टी सांगितल्या, मग माझे एक्सपिरियन्सेस सांगितले ऑन फील्डचे किंवा माझ्या कामाचे. मग त्यांना खूप मजा यायची आणि मग ते
हसत खेळत आनंदात ते शिकत होती सगळी मुलं. आणि मग जेव्हा त्यांना जॉब लागले, तेव्हा त्यांना सिस्टीम हँडल करायला मिळाली, तेव्हा ते प्रत्येक जण मला नंतर मेसेज करायचे, मॅडम तुम्ही हे सांगितलेलं आम्ही पण करतोय, मॅडम हे तुम्ही तुमचा अनुभव सांगितला आम्हाला पण असा म्हणजे येतोय. तिकडे आपलं लक्षात येतं की मुलांना कळतं. हो येस, तेव्हा कळलं की मुलांना आपण सांगितलेलं समजतंय, कळतंय, हे महत्वाचं. मॅडम पण एक महिला म्हणून जेव्हा म्हणजे लग्नाच्या अगोदर तुम्ही 2 ठिकाणी जॉब्स केले, तिकडे भरपूर अनुभव घेतला. नाही, एक म्हणजे लग्नाच्या आधी मी 6 ठिकाणी जॉब केली. अरे बापरे. ठीक आहे, म्हणजे लग्नाच्या अगोदर थोडस घरच्यांकडनं तुम्हाला परमिशन्स होतं, हो. पण जेव्हा एखादी मुलगी लग्न करून जाते, जबाबदाऱ्या वाढतात, सासू सासरे दीर सगळे असतात, मग त्यानंतर वैयक्तिक आयुष्य जे आपलं सुरू होतं, तिकडे काही अडचणी आल्या या सगळ्या गोष्टींना? अजिबात नाही. माझ्या मिस्टरांचं ठाम मत होतं की तुला जॉब करायचाच आहे, मला अजिबात तू घरात बसून नकोस. पण जी काही कंडिशन होती मेडिकल, त्याच्यामध्ये मला घरी राहणं भाग होतं आणि ते मी स्वतःहून स्वीकारलं होतं. म्हणजे मी जॉब सोडला याचा मला काही रिग्रेट नव्हता कधीच, आणि आजही नाही की मी का जॉब सोडला, काय माझं मी आता कुठे असते, हे मला काही आठवायचं पण नाही. कारण ते जी काही वर्ष होती, ती जी काही माझ्या मुलीबरोबर घालवलेला तो जो वेळ होता, तो इतका आनंददायी होता आणि आहे रादर, की मला असं काही वाटलं नाही की जॉब वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि ज्यावेळेला मी परत म्हटलं की मला काहीतरी करायचंय आता, तर पहिला तोच होता की अगदी बाहेर पड, नको घरात अजिबात बसू नकोस. ती तिची मोठी होणार आहे, आता ती तिचा वेळ घेते, ती तिच्या शाळेत आहे, ती 6-6, 7-7 तास शाळेत, आणि नंतर काय तिचे डान्स क्लास आणि अमुक तमुक याच्यामध्ये असते. तू बिलकुल घरात बसू नकोस, तू तुझं काहीतरी स्वतःचं सुरू कर. आणि मग हे हातात समोर आल्यानंतर तर काय आकाश मोकळं होतं ना मला. ठीक आहे, तुम्ही 2-3 वेळा मुलीचा उल्लेख केला, बरोबर. हो. तुम्हाला एकूण संतती किती, म्हणजे मुली मुलगा मला एक मुलगी. एकच मुलगी? Yes. आणि फक्त मुलगी म्हणून तुम्हाला त्यावेळी असं वाटलं नाही की मला एखादा मुलगाही हवा अजिबात किंवा नाही. तिला भाऊ हवा किंवा असं काही नाही, मुलगी म्हणून तुम्ही ठाम होतात? आम्ही तिघी बहिणी होत, अच्छा. सख्या तिघी बहिणी होत. आणि Okay. माझी आई असं कायम म्हणायची की म्हणजे वंशाचा दिवा वगैरे असेल तर मुलगी ही पणती आहे जी उंबरठ्यावर ठेवली तर बाहेरही प्रकाश येते आणि आतही प्रकाश येते. तसं आमच्या तिघींच्या आणि छान बाबतीत बोललात. होतं. खरं तर सूत्रसंचालिका म्हणून किंवा निवेदिका म्हणून त्यांचं मला जे प्रेशर आलं होतं ना, ते या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही ज्या बोलतात ना, त्या सगळ्या गोष्टींचं मला टेन्शन असतं की माझ्याकडनं अशा गोष्टी अपेक्षित नसेल लोकांना अजून, पण तुम्ही खूप त्यात हे असतात, एक्सपर्ट आहात. लग्नात म्हणजे लग्नानंतर 10 वर्ष जेव्हा तुम्ही म्हणाले बाळ झालं, हा. तो एक पूर्ण गॅप झाला, म्हणजे तुम्ही ब्लँक झालात पूर्ण, बाहेरचे कुठले विषय नव्हते, पण अचानक निवेदन, सूत्रसंचलन या गोष्टीकडे कशी टर्न घेतला तुम्ही? निवेदन, सूत्रसंचालन मी शाळेपासून करते. ओके. म्हणजे शालेय वयापासून माझ्या हातात माईक आहे. मी वक्तृत्व स्पर्धेत होते, कथाकथन करत होते, त्याच्यानंतर निवेदनासाठी सुद्धा जात होते. माझा कॉलेजमध्ये असताना असं म्हणाल तर डेब्यू झाला निवेदनासाठी. Okay. एका कॉलेजच्याच आमच्या गाण्याच्या कार्यक्रमामध्ये सडनली असं विचारलं गेलं, तू निवेदन करशील का? म्हटलं हो करीन की. आणि ते निवेदन सगळ्यांना आवडलं. Okay. आणि मग तिथून निवेदनाची सुरुवात झाली. मी गाणं म्हणत होते त्यावेळेला, बाकी सगळ्या गोष्टी करत होते. आणि सगळं जॉब आणि या सगळ्या गोष्टीमुळे हळूहळू ती निवेदन, सूत्रसंचालन किंवा भाषण, कथाकथन या गोष्टी जरा मागे पडल्या. पण कुठेतरी ते बीज रोवलेलं असतंच ना तुमच्या नाही, मनामध्ये. पण तो कॉन्फिडन्स कुठून येतो? आम्हाला त्या अरे. गोष्टी अगदी छोट्या छोट्या गोष्टी लोक लक्ष देत नाही याकडे, बरोबर. पण तुम्हाला स्टेजवरती जायचंय, तुमच्यामुळे तो कार्यक्रम पूर्णतः जाणार आहे. बरोबर. मग त्या गोष्टीचं असं प्रेशर असतं की, पण मग तो कॉन्फिडन्स तो कसा बिल्ड झाला तुमचा? कॉन्फिडन्स मी म्हटलं ना की लहानपणापासून स्टेजवरती वावरते. हो. म्हणजे मला आठवतंय की नाही, पण अचानक तुम्ही सांगितलं मला, आपण जेव्हा प्राथमिक चर्चा झाली की तुम्हाला एक संधी मिळाली सूत्रसंचलनाची, हो. त्यावेळी असं प्रेशर नाही आलं की आपण एकदम 10 वर्ष ब्लँक आहेत अजिबात आणि नाही आपल्याला आलं. सुरुवात करायची पुन्हा? अजिबात नाही आलं, प्रेशर नाही तो आलं. कार्यक्रम कसा झाला, पहिला कार्यक्रम अप्रतिम. किंवा कुठला होता तो कार्यक्रम? ओके. पहिला मला 10 वर्षानंतर जो कार्यक्रम मिळाला तो मिळाला एका कराओके, एक कार्यक्रम होता. Okay. त्यांचं कराओके सिंगिंग जे हो, खूप माहिती. आता वाढलंय, तर त्यांचा कार्यक्रम होता. ते सगळे सिनियर सिटीजन होते. आणि त्यांनी असं सहज विचारलं, अगं तू करत होतीस ना, मी तुला बघितलंय सूत्रसंचालन करत असताना, निवेदन करत असताना, तू करशील का आमच्या कार्यक्रमाचं? म्हटलं हो. म्हणजे अजिबातच आता काय करू असं काही आलं नाही. त्यांनी विचारलं आणि हो म्हटलं. आणि ते म्हणाले ठीक आहे. मग त्यांनी गाण्याची लिस्ट वगैरे पाठवली मला.
आणि मला जसं जमत होतं फ्लुएंटली करायला किंवा व्हॉट एव्हर, माझी जी स्टाईल होती त्याने मी सुरुवात केली. आणि कार्यक्रम झाल्यानंतर प्रत्येकाने येऊन सांगितलं की तू खूप छान बोलत होतीस ग, आम्हाला तुझं बोलणं आवडलं. आणि त्याच कार्यक्रमामध्ये पुढच्या 2 कार्यक्रमांच्या सुपाऱ्या मला मिळाल्या. अरे वा. तिकडनं प्रवास सुरू झाला खऱ्या अर्थाने की हे सुरू झाला. आता फुल टाइम करायचंय आपल्याला full किंवा time. यामध्ये आपण करू शकतो असं. एक्झॅक्टली. आणि मग मला असं झालं की अरे 2 कार्यक्रम मिळालेत मला, असं पटकन होतं ना. आणि मग हळूहळू कसं होतं, एका कार्यक्रमामधनं दुसरा कार्यक्रम मिळणं ही त्या निवेदकाची जिंकलेली बाजू असते हो, हो. की लोक तुम्हाला हे Yes. करतात. आणि तुम्ही म्हणताय ना कॉन्फिडन्स कसा आला, कॉन्फिडन्स तुमच्या आत असतो, तुम्ही फक्त बघायचं आतमध्ये. आपण बाहेरच बघत राहतो, आरशात बघतो, आपण स्वतःकडे बघतो का, नाही ना, तिकडे चुकतं. जेव्हा स्वतःकडे बघतो ना, एक गोष्ट अगदी प्रामाणिकपणे सांगते तुम्हाला, ही माझ्या आईवडिलांनी मला सांगितली, काय होईल जास्तीत जास्त, फेल्युअर येईल ना, Yes. येऊ दे ना, अगदी. काय फरक पडतो, जो काम करतो तो चुकतो, आणि जो चुकतच नाही तो कामच करत कामच नाही. करत नाही. त्यामुळे जर तुला काम करायचंय तर चुका होणार, होऊ देत, त्यातून शिकशील. आणि खरंच असं झालं की चुकांमधून शिकत शिकत, आजही काही मी चुकत नाही अशातला भाग नाही, आता बोलताना सुद्धा मी चुकत असेल कदाचित, पण मी नाही घाबरत फेल्युअरला. येऊ दे ना फेल्युअर, काय फरक पडतो, काहीही तुम्हाला कोणीही येऊन सुळावरती चढवत नाही. एक गोष्ट करायची, आज झालेली चूक उद्या परत रिपीट करायची नाही, Yes. नवीन चूक करायची. आणि हे माझ्या विद्यार्थ्यांनाही मी सांगते की 100%. अजिबात घाबरायचं नाही. तुम्ही जर बंजी जंपिंग करायला गेलात तर तुम्हाला कुठेतरी लागेल, काहीतरी होईल, ह्याचा विचार तुमच्या मनामध्ये Yes. असतोच की हो, नाही, हो. पण ते किती सेफली तुम्हाला लँड करतात आणि हो, हो. आणतात. तुमच्यापेक्षा टेन्शन त्यांना जास्त आहे. एक्झॅक्टली. बरोबर. त्यामुळे फेल्युअरला वगैरे घाबरूच नका. त्याचा आनंदही घेता येत नाही मॅम. जर आपण घाबरला, तुम्ही Exactly. जम्पिंगचं म्हणालात, मनात भीती आहे तर त्याचा आनंदच येणार नाही, मग ते कशाला उगाच जायचं. अहो हे सगळ्याच बाबतीत आहे. Yes. तुम्ही जर स्वयंपाक करायचा आहे, तुम्हाला जर गॅस लावायचीच भीती वाटली, तुम्ही स्वयंपाक कसा करणार? बरोबर आहे. गॅस लावून बघा, काय कुकर ठेवून बघा, कधीतरी पाणी कमी होईल, कधीतरी जास्त होईल, अगदी, एखाद्या अगदी. भाजीत मीठ कमी पडेल, नाही पडणार. अगदी. अरे पण ते शिकाल तरी तुम्ही. मला फेल्युअर येईल, मी करणार नाही, संपलं. अनुभव कसे घेणार तुम्ही? नाही घेऊ शकत. मॅडम, तुम्ही 1150+ कार्यक्रम केले, हो. बरोबर? त्यांचा अनुभव कसा आहे, म्हणजे कसं काय वाटतं तुम्हाला? अगदी तुम्ही 1, 2, 3, 1150 अजून खूप मोठी जर्नी आहे, पण मग काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? अनुभव कसा आहे? काहीच वाटत नाही. ऍक्च्युली मी हे कार्यक्रम मोजत नव्हते. हे सगळं माझी लेक आणि माझे मिस्टर ओके. यांनी मला डॉक्युमेंटेशनची सवय लावली हो. की तू जे केलंयस ना, जो कार्यक्रम करतेस त्याचं डॉक्युमेंटेशन कर, नाहीतर तुला कधीच लक्षात राहणार नाही की तू काय काय केलंयस. आणि त्याच्यामुळे ते नंबरिंग झालं. बरं. कदाचित माझ्याकडनं राहिलाही असेल एखादा आकडा किंवा जास्ती झाला असण्याची शक्यता आहे. पण आत्ता जे काही मी पाहिलं तुम्हाला बायोडेटा देत असताना, त्याच्यात नंबर हा होता, सो मी तुम्हाला हा दिला. बरं. आणि ह्याचा अजूनही अनुभव- असतील अजूनही असतील ते मी लिहिले नाहीत प्री प्लॅन पण असतील ना अजून पुढे, हो, भरपूर प्रिप्लॅन असतील. आता पूर्ण ऑक्टोबर पर्यंतच्या डेट सगळ्या फुल आहेत. सो अरे बापरे. थँक्यू. नाही, आम्हाला वेळ दिला तुम्ही, अरे धन्यवाद. नाही थँक्यू सो मच. म्हणजे मी परमेश्वराचे आभार बरं. मानते की त्यांनी जे काम त्याला असं वाटतं की माझ्याकडनं व्हावं, त्यासाठी मला तो बरोबर. वेळ देतोय आणि मला ती संधी मी देतोय. तुम्हाला जेव्हा 2-3 वेळा विचारलं आज असतं, तुम्ही मला सांगितलं आता मी कार्यक्रमात आहे, माझा हा प्रोग्राम हो, आहे, हो. मला 27 तारीख फ्री हो. आहे, आणि तुम्ही आलात, मला व्हॅल्यू दिली, हे खूप महत्वाचं. नाही, नाही. ऍक्च्युली आमचा मंच काय करतो मॅम, कुठली आम्ही कोणाकडनं फीस घेत नाही. बरोबर. हा फक्त आमचा छंदाचा गोष्ट आहे बरोबर. की तुमच्यासारख्या लोकांना आमचा प्रयत्न असो इकडे आणलं ना, बरोबर. की जे आमचे प्रेक्षक आहेत कुठेतरी त्यांना ऊर्जा मिळते या गोष्टींमध्ये. आणि थँक्यू, तुम्ही आलात. अरे एक उत्तम अँकर होण्यासाठी काय गुण आवश्यक असते? उत्तम अँकर जर व्हायचं असेल ना, तर आधी चांगलं लिस्नर होणं गरजेचं आहे. हो. ऐकणं खूप गरजेचं आहे. आणि जे मला खूप लहानपणापासून माझ्या आईवडिलांनी कंपल्सरी केलं. इथे व्याख्यानमाला आहे, जायचं, ऐकायचं. कार्यक्रम आहे, समोरचा काय बोलतो, कसं बोलतो, ऐक, टिपून घे, लिहून घे. आणि त्याची इतकी सवय लागली की ते ऐकणंच आज बोलण्यातनं बाहेर येतं. अगदी अगदी खूप सुंदर सांगितलं मॅडम तुम्ही. एवढं बारकावे कोणी सांगत नाही. मी ऍक्च्युली त्या माऊलीला थँक्यू म्हणाल की जेव्हा जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला ना,
माझे आई वडील हा शब्द तुमच्या मुखात नेहमी आला आहेच. आणि त्यांच्यामुळे आज आमच्या मंचाला एवढं सुंदर म्हणजे तुम्ही रंगवलं. नाही. त्यांच्यामुळेच तुम्ही. थँक्यू त्या माऊलीला. मॅडम, तुम्ही संगीत गायन या क्षेत्रामध्ये आहात. गाण्याची आवड कधी लागली? आमच्या घरात गाणं आहे हो. माझे काका, माझ्या आत्या, सगळ्या माझ्या बहिणी, माझे वडील, माझ्या सख्ख्या बहिणी, आमच्याकडे आमचे वाढदिवस, पूजा, एखादा सण हा मैफिलीशिवाय झालाय असं मला आठवतच नाही. आमच्या घरातच गाणं आहे आणि त्याच्यामुळे वेगळी गोडी वगैरे असं काही नाही. फक्त एकच की मला क्लासिकल म्हणजे शास्त्रीय संगीताचं शिक्षण मी घ्यावं याच्यासाठी माझे काका आणि माझे वडील इतके आग्रही होते आणि तसं त्यांनी मला घ्यायला लावलं आणि आज त्या सगळ्या गोष्टीचा उपयोग होतो. हे बघा, गाण्यासाठी मी प्रयत्न केले होते. ऍक्च्युली गळा चांगला असणं किंवा या गोष्टी आपल्याला अगोदर असं, मी मुलगा म्हणून मला जमेल काय, आणि मी माझ्यामध्ये 10वी नंतर गेलो होतो आणि ते बाळकडू मला नव्हतं. तुम्ही जे म्हणाले ना, घरामध्ये हे असावं, कोणीतरी ते करावं, म्हणजे जे मुलं असतात त्यांना त्याची सवय लागते, त्यात आवड निर्माण होते. अशा काही गोष्टी एकदम अचानक जा बाबा गाणं शिक असं नाही होत. कारण मी जेव्हा क्लासेस सुरू केले, मी 1-1.5-2 महिन्यात मॅडम अमृता मराठे म्हणून आमच्या नाशिकचा खूप सुंदर गायिका आहेत, त्यांचे दूरदर्शनवरती कार्यक्रम झालेत सह्याद्रीवरती आणि अंताक्षरी वगैरेला पण ते, मी त्या विषयावर येणार आहे ना तुमच्याकडे. तर ते भरपूर खूप सुंदर ते शिकवतात. जेव्हा मी त्यांच्याकडे जायचो ना, की ते मला म्हणायचे तू घरी प्रॅक्टिसच करत नाही. आणि ऍक्च्युली प्रॅक्टिस करण्यासाठी तसं वातावरण असावं लागतं. बरोबर. आमची 10x10ची रूम होती, सगळे भाव, आम्ही 14 भावंड, कुठे ते गाणं शिकणार. तर त्याच्यासाठी म्हणून सुद्धा एक नशीब असावं लागतं. अगदी. आणि तुम्ही खूप नशीबवान आहात, तुम्हाला कुटुंब खूप सुंदर मिळालं. अश्वमेध स्पर्धेचं तुम्ही मला सांगितलं होतं आणि तिकडे तुम्हाला पारितोषिक पण मिळालं. काय अनुभव होता तो? कॉलेजमध्ये होते. कॉलेजमध्ये सगळ्या कॉम्पिटिशन्स मध्ये गाते म्हटल्यानंतर सगळ्या कॉम्पिटिशन्स मध्ये तुम्हाला पाठवलं जातच जनरली. तसंच अश्वमेध नावाची कॉम्पिटिशन सायन हॉस्पिटलची खूप मोठी त्यावेळेला कॉम्पिटिशन होती. आता आहे की नाही मला माहित नाही. तर त्यावेळेला गझल गायनाची कॉम्पिटिशन होती आणि माझ्या समोर जजेस सुद्धा धुरंधर बसले होते आणि जे गायक वगैरे होते ते सुद्धा धुरंधर दिसत होते मला त्यावेळेला. आणि मी म्हटलं ठीक आहे, माझी एक गझल, परत एकदा की माझी एक गझल तयार होईल म्हणून मी गेले. काय बक्षीस वगैरे हा विचार आजही डोक्यात नसतो की बक्षीस मिळेल, कोणीतरी मला अप्रिशिएट येऊन करेल आणि भरभरून मला मानपत्र देईल. आजही माझ्या डोक्यात हे नसतं. माझं काम मी करणार, बस माझं काम मी 5000% करणार, ह्याच्या पुढे मला काही माहित नाही. माझं काम झाल्यानंतर मी तिथून निघूनही जाते, मी पाठी वळूनही पाहत नाही की काय झालं. तर तशीच ती कॉम्पिटिशन आणि माझं गाणं झालं, माझी गझल म्हणून झाली आणि मी येऊन बसले आणि माझ्यानंतर शेवटचे 2-3 नंबर होते, त्यांनी म्हटलं आणि झालं. आणि त्यांच्या डिस्कशन सुरू झालं, म्हणजे जी मुलं कॉम्पिटिटर्स होती त्यांच्यावरही सुरू झालं, अरे हिचं गाणं छान झालं, हिचं गाणं छान झालं. तर मी म्हटलं हो का. आणि आपण त्या मूडमध्ये तेव्हा नसतो, एक तर कॉलेजचं वय असतं आणि मला असं होतं की अरे मला परत पुढे संध्याकाळी घरी पोहोचायचंय, खूप उशीर झालाय, असं डोक्यात. आणि मी म्हटलं मी आता जाऊ का, काय करू, खूप वेळ लागतोय. तर मी त्यांना त्या ऑर्गनायझर सांगितलं की म्हटलं मी जाते, मला डोंबिवलीला पोहोचायचंय, सायनला कॉम्पिटिशन होती आणि ऑलरेडी 6-6:30 होऊन गेले होते संध्याकाळचे. तर ते म्हणाले नाही थांबा जरा बसा. म्हटलं बरं. आणि अनाऊन्स केलं, उत्तेजनार्थ 2 झाली, 3रा नंबर झाला, 2रा नंबर. म्हटले छे मला कुठे बघेल, असं कॉन्फिडंट. आणि अचानक मला म्हणले हे माझं कसं ना. आणि मग त्यावेळेला मनोरदासजी होते आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बेटा आपके जो सुर लगे ना इस गाने में वो दिल को छू गए. और वही गजल गायकी क्या होती है, दिल को छू जाने वाली गजल गायकी होती है. तो इसके लिए आपको ये हम लोग फर्स्ट प्राइज दे रहे हैं. अशी उडत आले होते मी घरी. ठीक आहे. विषय मी मगाशी तुम्हाला म्हणालो, स्टार यार कलाकार हा शो जुना सुरू होता. अगदी. आणि अंताक्षरीचा कुठला तरी होता तुम्ही, तर तिकडे तुम्ही पार्टिसिपेट केलं होतं. तर ते कसं, म्हणजे कॉलेजमधूनच ऑडिशन्स त्यावेळेला व्हायच्या ना या सगळ्यातलं. तुम्ही जेव्हा गाण्याच्या कॉम्पिटिशन्स मध्ये जाता ते त्यावेळेला आत्तासारख्या ऑडिशन्स नव्हत्या. ते लोक कॉलेजमध्ये यायचे आणि पूर्वी असं काही नव्हतं. नव्हतं. आता मोठ्या मोठ्या शहरांमध्ये स्क्रीन लागतात, एक्झॅक्टली स्क्रीन लागतात आणि केवढे ते त्यांचे TRPs आणि काय काय गोष्टी असतात, त्यांच्या आधी रील्स येतात, काहीही नव्हतं.
स्टार यार कलाकारला सुद्धा कॉलेजमधनं सिलेक्शन झालं होतं आणि चलतिकाना मंताक्षरीच्या वेळेला माझं नाव ऑलरेडी तिथे पोहोचलं होतं कुठल्या तरी स्पर्धेमार्फत. तर त्यांनी फोन केला होता घरी, तेव्हा काही मोबाईल नव्हते, लँडलाईन होते, तेव्हा त्यांनी फोन केला होता. आणि मग स्टार यार कलाकारलाही तसंच गेले आणि चलतिकाना मंताक्षरीलाही तसंच गेले. सो अशा तिकडे काही म्हणजे खूप स्टेज पर्यंत स्टार यार कलाकारला माझ्या बरोबर त्यावेळेला उषा उत्थुपजी होत्या आणि समोर रझा मुरादजी होते. अरे वा. आणि चलतिकाना मंताक्षरीला तर सचिन पिळगावकर सर आणि त्या मॅडमचं नाव मला श्रुती उल्फत मॅडम असे दोघं जण होते आणि त्यांनी खूप अप्रिशिएट केलं, कौतुक केलं. लहान होते आणि त्यावेळेला ती मजा असते ना वेगळी टीव्ही स्क्रीनवर येण्याची. सो आता टीव्ही स्क्रीनवर येणं खूप सोपं झालंय, पण त्यावेळेला एवढं सोपं नव्हतं असं आणि येणं. ते गुण पण असावे लागतात. हा गुण म्हणजे तरच आपण पोहोचणार आहे कुठेतरी. एक्झॅक्टली. तुमचा अगोदर कुठेतरी एक ट्रायल होते, Trial त्यानंतर होते, हो. त्यांना प्रोग्राम चांगला करायचा हो असतो. अर्थात. मॅडम तुम्ही कथ्थक पण शिकलात आणि म्हणजे काय प्रवास आहे तुमचा? गाणं मग ते म्हणजे मी आता विचारच करतोय, सुरुवात एअर इंडिया पासून झाली, मग ते हळूहळू प्रवास खूप वेगळाच चाललाय तुमचा. अगदी मलाही नाही माहिती हो असा वेगळाच प्रवास का घडला हे खरंच मी नाही सांगू शकत. इट इज डेस्टाईन्ड असं म्हणेन मी. मुलगी 5 वर्षाची झाली आणि ती छान डान्स करायची. तिच्या शाळेतनं खूप आम्हाला अप्रिसिएशन येत होतं आणि तेच त्या टीचर सारख्या तिला आम्हाला येऊन सांगायच्या, अरे तुम्ही तिला क्लासला लागला. पण म्हटलं 5 वर्षाच्या मुलीला कोण क्लासला घेणार आहे, असं एक होतं. पण माझ्या ज्या गुरु आहेत कथ्थक मधल्या, ज्या तिच्याही गुरु आहेत नृत्यालंकार सौ निवेदिता रानडे, तर त्यांच्याकडे आम्ही घेऊन गेलो. तर त्या म्हणाल्या खूप लहान आहे पण येऊ दे तिला, बघू कसं वाटतंय. आणि ती घरी येऊन मला शिकवायची. जे तिथे ती शिकली ते मला येऊन घरी शिकवायची. जनरली असतं आईला विद्यार्थिनी बनवण्यात मुलींना खूप आनंद मिळतो. सो तसंच व्हायचं. आणि एक दिवस ती हसत हसत मला म्हणाली, आई तुला काही डान्सच नाही करता येत? आणि मला जे असं आत लागलं की मला येतो डान्स करता, तुझ्यासारखा येत नाही पण मला डान्स करता येतो. आणि समहाव ते असं खूप आतल्या आत असं राहिलं आणि मला खरंच मनापासून डान्सची आवड होती, पण तेव्हा शिकलं गेलं नाही, तेव्हा वेळ मिळाला नाही. आणि मी आमच्या बाईंना जाऊन विचारलं आणि त्याच वेळेला लेडीज स्पेशल बॅच बाईंच्या सुरू झाल्या होत्या आनंदासाठी. अशा परीक्षा वगैरेच्या काही त्यावेळेला काही असं मॅनेज नव्हतं किंवा असं काही ते दिसत नव्हतं. आणि हळूहळू जसं जायला लागले तसं मजा यायला लागली. मैत्रिणी भेटल्या, त्यात आमच्या बाई म्हणजे एकदम मस्त व्यक्तिमत्व आहे. सो ते व्हायला लागल्यानंतर मग बाई म्हणाले एक दिवस परीक्षा द्यायची. म्हटलं बाई नाही परीक्षा नाही, घाबर गुंडीत. म्हटलं परीक्षा आता या वयात नाही देणार नाही परीक्षा. तर मला म्हणे अगं दे ना, काय फरक पडतो. तर म्हटलं बाई ठीक आहे, पण सगळ्या जणी तयार असतील तर, म्हणजे मी एकटी किंवा असं काही नाही. तर त्यांनी सगळ्या ग्रुपला तयार केलं. आम्ही पहिली परीक्षा दिली, दुसरी दिली, तिसरी दिली, चौथी, 5वी आणि आम्ही असं बापरे 5व्या परीक्षेपर्यंत आलो. म्हणजे हा प्रवास सहज नाही. सहज नाही. एका वयात तिकडे नाटक करता येत नाही, तिथे अभिनय करायचा नसतो. एक्झॅक्टली. तिथे अभिनय करायचा असतो, पण त्या वेळेला तुम्हाला ते सगळं प्रॉम्प्टली जमलं पाहिजे, ते सगळं आठवलं पाहिजे. कारण नुसतंच म्हणजे नाच करून दाखवणं नाहीये, ते प्रश्नोत्तर समोर वायवा असते, तुम्हाला प्रश्नोत्तर विचारतात, त्यावेळेला ते आठवलं पाहिजे, तुकडे तुकडे परण जे काय आहे ते. आणि असं हळूहळू करत विशारदपर्यंत कधी पोहोचले कळलं नाही. आणि अचानक विशारद झाले सुद्धा. मुलगी विशारद झाली? मुलगी आता विशारद म्हणजे अंतिमला आहे. आता तिची परीक्षा होईल आता काही महिन्यांनंतर. सो आता ती विशारद होईल. तुम्ही आजही कथ्थक करतात? कथ्थक करत नाही, पण कथ्थक विषयक भरपूर कार्यक्रम करते. म्हणजे कथ्थकच्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या गुरूंच्या विद्यार्थिनी आहेत, तर त्या सगळ्या बरोबर माझं निवेदन सूत्रसंचालन सुरू असतं. त्यामुळे कथ्थक करत नाही आता, पण मग त्याचाही उपयोग झाला तुम्हाला त्या गोष्टींमध्ये? भरपूर. किती नॉलेज मिळतं, किती वाचावं लागतं. आणि माझा स्वभावच उपजत तसा आहे की मला एखाद्या गोष्टीचं ज्ञान मिळवायचं तर मला ते एवढंसं मिळवून नाही आवडत. मग पुस्तकं गोळा करायची, मग NCPAची लायब्ररी लावली, मग तिकडे जाऊन नृत्यविषयक पुस्तकं वाचणं, वेगवेगळ्या गुरूंच्या कथा वाचणं, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. म्हटलं ना, तुम्ही गोष्ट करायला सुरुवात केली की तुम्हाला 10 चांगले लोक भेटतात. हा माझा अनुभव आहे, जी मला भेटली आणि ज्यांनी माझ्या आयुष्यात खूप असं छान करून टाकलं माझं आयुष्य, इंद्रधनुष्यासारखं करून टाकलं. तुम्ही पुस्तकावरनं विषय काढला, तुम्ही साहित्यिक सुद्धा आहात. अक्षरशः मला प्रेक्षकांना ऍक्च्युली काय आहे की मी ज्या वेळेने जात आहे ना, त्यांचं कार्य इतकं मोठं आहे. कदाचित त्यांनी मला माहिती अर्धवट दिली असेल, माझ्याकडे एवढे सगळे पानं भरलेले आहेत त्यांच्यासाठी. तर बऱ्याच गोष्टी एक टप्पा तुम्ही कम्प्लीट करत जाताय. तर त्या लेखनाची आवड कशी? मग अचानक म्हणजे गायन वेगळं,
नोकरी हा प्रकार वेगळा आणि मग ते अचानक लिखाणाची सुरुवात. लेखनही मी कॉलेजमध्ये असताना केलं. साहित्याची विद्यार्थिनी आहे, आर्ट्सच्या शाखेची विद्यार्थी. कॉलेजने भरपूर दिलं तुम्हाला. मी सांगू का, रुईया कॉलेजने मला जे दिलंय ना, मी 7 जन्म ते ऋण नाही फेडू शकणार, खरंच नाही फेडू शकणार. कारण इतकं एक्सपोजर तुम्हाला मिळतं तिथे. म्हणजे त्या कॉलेजमधनं मला जे एक्सपोजर मिळालं, ते एक्सपोजर त्या वयात मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते. कारण तो तुमचा बेस प्रत्येकाला मिळत नाही मिळत. बेस तयार होतो ना तुमचा. त्याच्यामुळे लिखाणाची आवड तिथूनच निर्माण झाली. उत्तम लिहायला पाहिजे हे तेव्हा कळलं, कसं लिहायला पाहिजे हे तेव्हा कळलं. पण ते त्या वयापुरतं मर्यादित होतं असं मी म्हणेन. त्या एक 18-19 वर्षाचं जे वय असतं त्याच्यापुरतं मर्यादित होतं. तुम्ही साहित्यिका म्हणू नका, मी साहित्यिका नाही, मी अजून लेखिका आहे. ऐका, तुमचे 2 ते 3 पुस्तक, एकदा तुम्ही पुस्तक 4 पुस्तक आहेत बरोबर ना. माझ्याकडे 2च नाव आले. जेव्हा आपण पहिलं पुस्तक घेतो, चला आत्मचरित्र लिहिलं, आता मी पण एक पुस्तक लिहिलंय, तुम्हाला मी देईल जाताना, नक्की नक्की वाचा नक्की. तर मी जेव्हा ज्या पाहुण्यांना त्या कार्यक्रमासाठी बोलवलं होतं, तर त्यांनी मला अक्षरशः उचलून धरलं होतं त्या भाषणामध्ये की ते साहित्यिक झाले म्हणून. तर मला ते वेगळं वाटायचं, अरे मी आत्मचरित्र लिहिलं, ते प्रत्येकाचं असतं, ते लिहिणं काही नवीन नाहीये. साहित्य म्हणजे काय, तुम्ही वेगळं काहीतरी तयार केलं पाहिजे बरोबर. तर तुम्ही 4-4 पुस्तकं लिहिली, तुमचं ते पदार्थायन बरोबर ना. तर काय येतं, कोविडचा काळ होता, सगळे घरात होतो, सगळ्या बायका, सगळे पुरुष नवीन नवीन काहीतरी करून डिश प्रेझेंट करत होते बरोबर. त्यातलीच मी एक, मी काही वेगळी नाही त्यातली. कोविड काळात घरात होतो आणि आम्ही हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन आहोत. म्हणजे मी फार कमी खाते, पण घरामध्ये खूप आवडतं. आमच्या मुलीला, माझ्या मिस्टरांना, सासरे होते तेव्हा सासऱ्यांना, दिराला खूप नॉनव्हेज आवडायचं. आणि शनिवार संध्याकाळ आणि आम्ही गप्पा मारत होतो की काय करायचं उद्या जेवायला. तर लेक म्हणाली, आई खूप दिवस झाले यार क्रॅब नाही केलेस तू, प्लीज काहीतरी क्रॅब वगैरे कर ना. तर मी म्हटलं बरं बघते. असं म्हणून मी घरात सगळं बघितलं काय आहे, काय लागणार आहे, मसाले वगैरे, आणि लिस्ट केली. दुसऱ्या दिवशी सकाळी मार्केटमध्ये गेले, सगळं जे हवं होतं ते त्याच्यासाठी घेतलं आणि रिक्षात बसत होते. आणि काय एक किक बसते ना आपल्याला, तसं झालं. आणि म्हटलं अरे किती करतो ना आपण, एक पदार्थ खायचा आहे आपल्याला आणि त्याच्यासाठी केवढी तयारी आणि अमुक तमुक. आणि समहाऊ ते असं कुठेतरी बटन दाबलं गेलं आणि झर 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 ते सगळं ना डोक्यात लेख तयार झाला. घरी आले, भराभरा सगळं उरकलं, आटपलं सगळं, जेवलो, कारण ते गरम गरमच खायचं असतं. जेवले वगैरे आणि जे घडलं ते सगळं फेसबुकवरती टाकलं. हिने मध्ये मध्ये त्याचे फोटो काढले. तिला पण काय बुद्धी झाली माहिती, हिने फोटो काढले, व्हिडिओ खूप दिवसांनी, वर्षांनी करत होते मी. आणि ते सगळं काढलं वगैरे आणि तो पोस्ट केला FB वरती तो लेख. आणि साधारण अर्ध्या-पाऊण तासानंतर मला मेसेजेस आणि फोन, आम्ही येतोय जेवायला, आम्हाला का तू असं जळवतेस, का हे तू असं फेसबुकवर नुसतं टाकतेस, आम्हाला तू बोलवत नाही, असे अनंत त्याच्या प्रतिक्रिया यायला लागल्या. मग सुरू झालं जे बनवायचं ते, त्याची रेसिपी, त्याची एक आठवण. FB पोस्ट केली पहिल्या लेखाची. ते जवळजवळ 1 लाखाच्या वरती लोकांपर्यंत तो म्हणजे ती पोस्ट गेली आणि ती व्हायरल झाली. मग हळूहळू प्रत्येक लेखात, म्हणजे प्रत्येक जो काही पदार्थ बनवत होते त्याच्याबद्दल लिहायला सुरुवात केली, आठवणी लिहायला सुरुवात केल्या त्याच्याबद्दलच्या. आणि त्याला इतका रिस्पॉन्स मिळाला की विचारू नका. पण जे असं शस्त्र फेकलेलं असतं ते कधीतरी आपल्या अंगावर येतं, तसं माझं झालं. सोशल मीडियाचा दुरुपयोग, माझेच लेख, माझं नाव कट करून, एडिट करून आमच्या फॅमिली ग्रुप्सवरती वगैरे यायला लागले. आणि प्रत्येक जण, अगं हा तुझा लेख आहे, तुझा लेख आहे, तुझा लेख आहे. तर मी असू दे नाही, निर्गुणाची चोरी होत नाही, हे आपलं माझ्या मनात अगदी स्पष्ट. ही माझी लेख आणि माझे मिस्टर दोघांनी पहिली वॉर्निंग दिली मला की बघ हा, तुझं हे असं होता कामा नये, ह्याची मेहनत तुझी आहे, हे तुझं डोकं आहे, हे चुकीचं आहे. तरी मी हसत हसत काही उत्तर. पण ना हे वारंवार घडायला लागेल. आणि हे एक 5-6 लेखांच्या बाबतीत घडल्यानंतर मात्र कौस्तुभ दाभोळकर माझे मिस्टर प्रचंड चिडले. त्यांचा आवाज वाढत नाही पण त्यावेळेला वाढला. आणि ते म्हणाले की हे चुकतंय आणि ह्याचं तू प्लीज डॉक्युमेंटेशन कर. मी तुला सांगतोय की हे
डॉक्युमेंटेशन केल्याशिवाय लोकांना कळणार नाही तू काय करतेस. चुकीच्या हातामध्ये चुकीच्या लोकांपर्यंत हा लेख नको पोचायला अशा पद्धतीने. म्हटलं बरं, म्हणून ते मी सगळे एकत्र केले, प्रकाशकांकडे दिले. त्यांना म्हटलं बघा काय होतंय का, कारण पुस्तक वगैरे काय कुठे म्हणजे काही संबंधच नाही पुस्तकाचा वगैरे, कुठे विचार करतो आपण. मी तर कधीच नाही, मी जसं म्हटलं मी विचारच नाही करत पुढच्या गोष्टींचा. हे दोघं इतके मागे लागले की म्हणजे मला असं, मी असं म्हटलं की ठीक आहे मी करते पुस्तक, पण डॉक्टर विठ्ठल कामत जर त्याला प्रस्तावना देणार असतील आणि ते येणार असतील तर मी मात्र पुस्तक करायला तयार आहे. ते प्रकाशक होते विवेक मेत्रे ओदवेलीचे, ते म्हणाले आपण प्रयत्न करूया. तरी मी ओके, तरी मी शांत, तरी मी काही हे करत नाहीये. ते म्हणाले तुम्हाला जितकं लिहायचं तितकं लिहा, आपण बघूया. करता करता जवळपास 110 लेख लिहून तयार झाले. आणि त्यातले काही लेख त्यांनी डॉक्टर विठ्ठल कामत यांना मेलवरती पाठवून दिले. त्यांनी माझा नंबर वगैरे त्यावेळेला काही दिला नाही. त्यांनी लेख पाठवले आणि असं पुस्तक एक करतोय आम्ही खाद्यपदार्थ विषयक, नाव ठरलेलं नव्हतं, करतोय तर त्याला तुमची प्रस्तावना हवी आहे, कोण आहे, कोणी लिहिलेत वगैरे त्यांनी विचारलं. तर विवेक मैत्रेंनी मला सांगितलं डॉक्टर विठ्ठल कामतांना लेख आवडले, तुम्ही त्यांना ताबडतोब फोन करा. म्हटलं माझ्याकडे नंबर नाही आहे. त्यांनी नंबर पाठवला, मी त्यांना फोन केला. फोन केल्यानंतर पहिला ओरडा खाल्ला की अगं नाव कोण लिहिणार, त्याच्यात नंबर कोण देणार, मला कसं कळणार कोणी लिहिले, हे कोण बोलताय, डॉक्टर विठ्ठल कामत. हा म्हणजे जे माझ्यासाठी ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे या फील्ड मधलं. मला अजून लेख हवेत, माझे पोट भरलेलं नाहीये तुझे लेख वाचून, तू सगळे लेख पाठव. मी त्यांना सगळे लेख मेल केले, नंबर पाठवले, सगळं झालं. 15-20 दिवसांनी एका शनिवारी सरांचा मला फोन आला, ऑर्किड मधनं डॉक्टर कामतांना तुमच्याशी बोलायचं आहे असा त्यांच्या सेक्रेटरीचा फोन आला. मी फोन घेतला आणि त्यांनी सुरुवातच अशी केली की तुझे सगळे लेख वाचले आणि मला तू ना, माझी आई आत्ता गेली, मला तिची आठवण आली ग, असं म्हणून त्यांच्या डोळ्यात पण पाणी आलं. आणि मलाही ते इतकं गदगदल्यासारखं झालं की एवढा मोठा माणूस की त्याच्या डोळ्यात पाणी यावं, म्हणे मला खरंच डोळ्यात पाणी आलं वृंदा तुझे लेख वाचून. आणि तुझे लिहिलेस ना पातोळ्या, मनगणं, सांदणं, हे खाऊनच मोठा झालोय ग मी. इडली तर विठ्ठल कामत म्हणजे इज इक्वल टू इडली असं समीकरण आहे आणि तू सगळ्याबद्दल लिहिलेस. मी म्हटलं मी काय बोलू. त्याच्यानंतर मी माझ्या डोळ्यातनं पाणी वाहत आहे. माझं कौस्तुभला आणि हिला कळेना की एवढं काय झालं रडायला, एवढं काय बोलणं चालू आहे. तर म्हटलं सर मला प्रस्तावना हवी आहे तुमच्याकडनं, पेन आणि पेपर घे लगेच देतो. त्यांनी फोनवरती मला प्रस्तावना दिली. म्हणजे विचार करा एखादा माणूस का मोठा असतो, त्याचं कार्य का मोठं असतं. सगळं झालं. म्हटलं सर हे झाल्यानंतर म्हटलं सर अजून एक रिक्वेस्ट आहे, बोल काय पाहिजे, असं एकदम म्हणजे असतं ना तो आवाज आणि ते जे काय पाहिजे असं एखाद्या माणसाचं म्हणणं असतं. म्हटलं सर तुम्ही पुस्तकाच्या प्रकाशनाला यावं अशी माझी खूप इच्छा आहे, काय तारीख ठरवतेस. म्हटलं सर 21 नोव्हेंबर आणि 28 नोव्हेंबर. 28 नोव्हेंबर घे. म्हटलं सर तुमचा वाढदिवस असतो ना त्या दिवशी. त्यांनी ते म्हणाले ठीक आहे. म्हटलं सर त्या दिवशी वाढदिवस आहे तुमचा. तर म्हणे असू देत ना, मग काय झालं, संध्याकाळी वाढदिवस फॅमिली बरोबर सेलिब्रेट करेन, सकाळी तुझ्या बरोबर करेन तुमच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेला. मला स्वर्ग म्हणजे स्वर्ग सुख काय असतं ते त्या वेळेला कळलं. म्हटलं बरं. ते आले, कार्यक्रमाला आले. माझी त्या दिवशी जवळजवळ 200-250 पुस्तकं तिथेच संपली, त्या कार्यक्रमाच्या दिवशीच संपली. आणि नोव्हेंबर 28 ना, बरोबर, हा 28 नोव्हेंबर आहे सो नो प्रॉब्लेम. माझी पुस्तकं संपली. त्यांनी माझ्या पुस्तकाबद्दल जवळजवळ 40-45 मिनिटं ते त्या पुस्तकाबद्दल बोलले, प्रत्येक लेखाबद्दल बोलले. आणि त्यांनी एक तिथे गोष्ट जी मला कधीच एक्सपेक्टेड नव्हती ती केली. म्हणजे त्यांनी मला ज्यावेळेला फोन आला होता त्यावेळेला फक्त एकच गोष्ट सांगितली, वृंदा चॉकलेट बद्दल तू लिहिलंयस आणि पदार्थांमध्ये चॉकलेट नकोय, तू दुसरं काहीतरी लिही. तर मी म्हटलं मग काय काय लिहू असं तुम्हाला वाटतं. तर ते म्हणाले की तुला पंचामृत येतं. म्हटलं हो येतं. तर तू लिहिलंयस याच्याबद्दल. म्हटलं हो पंचामृताबद्दल लिहिलंय, चॉकलेट काढ आणि पंचामृत घाल असं सांगितलं. म्हटलं बरं ठीक आहे. आणि ती गोष्ट त्यांनी त्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला सांगितली. म्हणजे मी तिच्या पुस्तक प्रकाशनाच्या इथे येण्याचं एक कारण काय माहितीये, तिने मोठ्या माणसांचं ऐकलं. जेव्हा मी तिला सांगितलं चॉकलेट काढ आणि
तू पंचामृताबद्दल अगदी, लिहिली अगदी. तर ते तिने केलं आणि ह्या गोष्टीसाठी की तिला कळते व्हॅल्यू Yes. कोणाला बोलवलंय आणि काय केलंय बरोबर. आणि म्हणून मी आलो. मी खरंच सांगते सर तुम्हाला, तो दिवस मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही, कधीच विसरू शकणार नाही. अगदी तुमच्यासारखाच अनुभव मला आला. मी जेव्हा काका लिहायला घेतलं, माझं आत्मचरित्राचं नाव आहे काका. काका म्हणजे माझे वडील, वडील आणि मुलगा. त्यात दुसरं फॅमिली मेंबर फक्त एक कुठला तरी सीन पुरता असेल. आमच्या दोघांमधलंच पूर्ण ते लाईफ आम्ही त्यावर कव्हर केली. हं. तर विवेक उगल मोगले, तुम्ही नाव ऐकलं असेल, नाशिकचे मोठे लेखक आहेत. त्यांच्या आता माझ्या मते विद्यापीठाला 1-2 कविता आहेत त्यांच्या. हं. सेम त्यांनी, म्हणजे त्यांची माझी ओळख नाही. आमचे नाशिक साखर कारखान्यावरती शिक्षक आहेत, त्यांनी त्यांना रेफरन्स दिला हं. की असं असं तो माझ्याकडे आलाय, त्यांना पुस्तक करायचं आहे, हं. तुम्ही प्रस्तावना द्यालच म्हणे, हं. ते एकदा डोळ्या घालून घालता का. तर ते कुणाचं असं घेत नाही, हं. फक्त त्या सरांनी रेफरन्स दिला, त्यांची काही व्हॅल्यू असेल हं. म्हणून त्यांनी ते पुस्तक बघूया म्हणे. हं. त्यांनी जेव्हा ते पुस्तक बघितलं, त्यांनी स्वतःहून मला फोन केला. हार्डली 1.5 ते 2 तास ते कंटिन्यू माझ्याशी बोलत होते. मला म्हणे तुम्ही स्टार्ट केलं, तुम्ही लेखक नाही आहात, तुमचा तो बॅकग्राऊंड नाही आहे, पुस्तक इतकं सुंदर आणि अप्रतिम लिहिलंय म्हणे. आता मला माहित नाही, तुम्ही वाचा. हो, हो. त्यांचे जे बोल होते, जे तुम्ही आता जे विठ्ठल कामतांबद्दलचे बोललात हो. ना, की मोठा माणूस कसा असतो किंवा तो त्याचा जो टायमिंगचा व्हॅल्यू असतो आणि तो जर आपल्यासोबत स्पेंड करत असेल, कुठेतरी आपल्याला असं वाटतं की आपलं काही चुकलेलं तर नाही, हा माणूस आपल्याला वेळ देतो आणि ते कौतुक करतात. माझे खूप कौतुक केलं होतं. तर तुमच्यामुळे मला त्यांची परत या मंचावर आठवण झाली, विवेक उगल मोगले सरांची. अगदी. त्यांचे बरेचसे काव्य आहेत, तुम्ही एकदा पुस्तक घ्या, जरूर जरूर जरूर. ऑनलाईन पण मिळेल त्यांचं, जरूर. तर एकदा नक्की वाचा आणि मलाही तुमची पुस्तकं द्या. नक्की. कंटिन्यू करा. हो. आणि मग चल पदार्थायन झालं, मग त्याच्यानंतर ललित लेख आवडतात लिहायला. सो ते सगळे संकलित करून एका प्रकाशन व्यास नावाची जी एक प्रकाशन संस्था आहे, त्यांनी ते ललित लेखांचं उमजलेलं सांगताना नावाचं हो, पुस्तक ते काढलं. विचारलं. त्याच्यानंतर योगायोग असतो. मंगेश फळगावकर माझे प्रचंड आवडते कवी आहेत, खूपच आवडते कवी आहेत. आणि असंच गप्पा मारत असताना कृष्णा प्रकाशनचे विद्याधर ठाणेकर म्हणून सर आहेत, तर त्यांनी मला म्हणाले की मला ना असंच एक पुस्तक करायचं, तर तुम्ही लिहाल का. आणि त्यांनी ना खूप जणांना विचारून झालं होतं. म्हटलं मंगेश फळगावकरांच्या कवितांवरती रसग्रहण मी करणार, माझी काय म्हणजे काहीच माझी तेवढी योग्यताच नाहीये. तर म्हणाले नाही नाही, तुम्ही बघा ना प्रयत्न करून. आणि मी म्हटलं बरं ठीक आहे. मला ज्या कविता माहिती होत्या किंवा ज्या आवडीच्या होत्या कविता, त्याच्याबद्दलचं मी लिहून त्यांना पाठवलं. तर म्हणाले मला हेच हवंय, मला रसग्रहण नकोय, मला तुझ्या भावना हव्यात, मला तुमच्या भावना लिहून द्या त्या कवितेबद्दलच्या, ज्या खूप वेगळ्या ठरतील. म्हटलं सर माझं काय, म्हटलं नाही हो, मी कसं लिहू, मला भीतीच, कारण आवडते असले की आदरयुक्त भीती नावाचा प्रकार आहे ना आयुष्यात. तर म्हटलं नको, असं झालं मला. तर म्हणे नाही नाही, तुम्ही लिहा, काहीही करा, तुम्ही लिहा, किती वेळ लागू दे, मी आहे. जवळजवळ वर्षभर मी प्रयत्न करत होते आणि एका वर्षानंतर शब्दांच्या पलीकडले पाडगावकर नावाचं पुस्तक माझं आलं आणि त्याची 2री आवृत्ती आत्ता आली. मला माहितीही नव्हतं की आपलं पुस्तक लोकांपर्यंत कशा पद्धतीने गेलंय. माझ्याकडनं लोकांनी खूप घेतलं, मान्य आहे, पण परक्या लोकांनी येऊन ते पुस्तक घेणं, ते वाचणं, त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया देणं, हे माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. आणि त्यावेळेला असं म्हटलं गेलं होतं, असं जाऊ नये खरं तर, म्हटलं पण काय पाडगावकरांबद्दल लिहिताय, वय बघा वगैरे, असा एक जो असतं ना, तसं झालं होतं. आणि पहिली आवृत्ती 10 पुस्तकं संपली तरी बास झाली, असंही बोललं गेलं. मला त्यावेळेला थोडंसं आपल्याला एक भीती वाटते ना, की एवढा प्रकाशकाने खर्च केलाय आणि आपण ते पुस्तक 10 प्रती विकल्या गेल्या असं लोक म्हणतात, तर काय. 2री आवृत्ती जेव्हा आली त्यावेळेला मला अक्षरशः इतका आनंद झाला की नाही बॉस, माझी ती काय 1000 प्रती होत्या त्याही विकल्या गेल्यात आणि दुसऱ्या 1000 प्रती येतात नवीन याच्यामध्ये. आणि नवीन संचामध्ये अजून 10 कविता मी त्याच्यामध्ये ऍड केल्या आणि ते पुस्तक तयार आहे. आणि आत्ता मे महिन्यामध्ये स्वतःकडे परतताना नावाचा एक ललित दीर्घ कविता संग्रह म्हणा, संवाद म्हणा, मुक्त लेखन म्हणा, एक पुस्तक आलंय, जे मी नाही सांगू शकणार कसं लिहिलं गेलं किंवा त्याची स्टोरी नाही मला सांगता येणार, पण एक घडलेली घटना सांगते त्या पुस्तकाच्या बाबतीत.
या मागच्या दिवाळीला 2025 पर्यंत म्हणजे पाडगावकर लिहिल्यानंतर पुढे मी काहीच लिहिलं नव्हतं आणि मला असं वाटलं की काय आता मला लिहिता येणार आहे का, काय म्हणजे मी काय करू शकणार आहे. संहिता लिहित होते, निवेदनासाठी काही पॉइंट्स काढत होते, पण लेखन असं ऍटसच काही होत नव्हतं. तर असंच बोलत असताना म्हटलं काय माझ्याकडनं लिहिलं नाही जाते. आणि तेव्हा पुन्हा एकदा माझी लेख आणि माझे मिस्टर परत धावून आले, अगं ठीक आहे का, जाऊ दे नंतर बघू काय करते. असं त्यांनी जसं एक म्हणतो ना आपण, शांत केलं मला. आणि दिवाळीच्या दरम्यान घरात गप्पा मारत असताना अल्गोरिदम बद्दल ते दोघं बोलत होते. आणि अल्गोरिदम बद्दल बोलत असताना मला असं झालं की हो, आपण आत्ता जर मला एखाद्या साडीचं रील आवडलंय आणि मी त्याला लाईक केलं तर मला पुढची 100 रील साडीचीच येत आहेत. किंवा एखाद्या गाण्याबद्दलचा डान्स मला आवडलाय आणि तेच मला वेगवेगळ्या स्टेपचे डान्स दिसत आहेत. म्हटलं हो, हे खूप कठीण आहे म्हणजे असं आम्ही बोलतोय. आणि मग एक 2-4-5 दिवसांनी असं मनात आलं की अल्गोरिदम बदलतोय, तो आपलं जगणं ठरवतोय. अशा त्या 2 ओळी पहिल्यांदा मनात आल्या. आणि मग त्याच्यानंतर एक खूप मोठं असं लिहिलं गेलं माझ्या हातून. आणि माझा स्वभाव नाही एवढं मोठं लिहायचा, कारण मला कमी शब्दात बोललेलं आवडतं. म्हणजे निवेदन सुद्धा माझं खूप रटाळ, खूप बोलते असं कधीच नसतं. तर ते लिहिल्यानंतर मी पुन्हा ते दोघंच क्रिटिक, रसिक श्रोते ते दोघेच असतात माझे पहिल्यांदा. तर त्यांना सांगितलं तर म्हणाले खूप सुंदर झालंय, खूप छान आहे, हे खूप मस्त वाटतंय. म्हटलं अरे खूप मोठं झालंय, कोण वाचणार आणि कोण ऐकणार. तर ते म्हणाले की ज्यांना वाचायचं ते वाचणार आणि ज्यांना नाही वाचायचं ते नाही वाचणार. सो ज्यांना वाचायचंय ना त्यांच्यासाठी तू लिही. म्हटलं बरं. मग हळूहळू विषय सापडत गेले, हळूहळू काही गोष्टी घडत गेल्या. त्यात प्रणव सातभाई जो नाशिकचाच आहे तो, आणि एक वरदा कानिटकर म्हणून माझी मैत्रिणी ठाणे, आमचा तिघांचा ग्रुप आहे. आणि आम्ही खूप क्रिएटिव्ह गोष्टींबद्दल खूप बोलतो, गप्पा मारतो. आणि एक दिवस असंच आमचा फोन काहीतरी कामासाठी म्हणून झाला आणि त्यांना म्हटलं मी काहीतरी लिहिलंय, तुम्हाला वाचून दाखवू का. तर ते म्हणाले हो. मी त्यांना ते वाचून दाखवलं. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की जसंही ह्या दोघांना वाचून दाखवत होते तसंच त्या दोघांचंही झालं. आणि आमचं असं ट्युनिंग जमलं वेगळ्या पद्धतीने की दोघे मला विषय द्यायला लागले, ही माझी लेख मला विषय द्यायला लागली, माझे मिस्टर विषय द्यायला लागले. आणि मी ते प्रत्येक गोष्टीवरती लिहित गेले. आणि ते सगळे लेख माझ्या स्वभावाच्या विरुद्ध म्हणजे दीर्घ झाले, खूप दीर्घ झाले. आणि मी म्हटलं तसं परत की मला समजे ना की हे कोण वाचणार आहे, कोण ऐकणार आहे. पण परत एकदा सांगते की नियती तुमच्यासाठी काहीतरी चांगलं तयार करत असते, पुढचं ग्राउंड. फक्त तुम्ही बघण्याची तुमची दृष्टी पाहिजे. आणि ती दृष्टी मला त्या परमेश्वरानेच परत दिली. आणि ते म्हणत की नाही, याचं पुस्तक करा, याचं पुस्तक करूया. आणि ते पुस्तक झालं आणि त्याच्याही खूप छान प्रती आता विकल्या जातात. आणि इतकी मजा येते मला ते पुस्तक सेल होताना पाहून, खूप मस्त. तुम्ही म्हणजे आता मागे 1000 प्रती गेला आणि परत 1000 प्रिंट केला तुम्ही, बरोबर ना. पाडगावकरांच्या पुस्तकाच्या झाल्या. आता म्हणजे स्वतःकडे परतताना आत्ता आलंय मे महिन्यामध्ये. त्याच्या किती प्रती आहेत? त्याही 1000 प्रती आहेत आणि त्या जातील याची पूर्ण गॅरंटी जाणारच. त्या 300 ज्यांनी पूर्वी जे पुस्तक वाचले तुमचं पदार्थ आहे ते घेणारच, अर्थातच जाणारच, प्रश्नच नाही. मॅडम, हे झालं साहित्य, बऱ्याच गोष्टी बऱ्याच टप्प्यांवरती मी तुमच्याशी बोललो. तुम्ही पदार्थ आहे ब्रँड, म्हणजे मसाल्यांचं ब्रँड पण, तेही एक वेगळं काहीतरी आहे. तो काय अनुभव आहे तुमचा? कोविड नंतर म्हणजे जेव्हा सगळं सुरू झालं, जनजीवन सगळं सुरू झालं ना, तर त्यावेळेला ठाण्यामध्ये माझे एक मित्र आहेत पारखे म्हणून, जयंत पारखे म्हणून. तर त्यांनी मला विचारलं एक दिवस फोन करून, अगं जुन्नर त्यांचं गाव, तर तिथे ना माझा एक भाचा आहे चेतन पारखे म्हणून, तर तो काहीतरी नवीन करू पाहतोय आणि तो तिथल्या गावातल्या लोकांची पाककला स्पर्धा घेतोय, तू जज म्हणून येशील का. तर म्हटलं जज म्हणून, म्हटलं ठीक आहे येईल, हरकत नाही. तर मग अजून कोण असेल तुझ्या बरोबर. म्हटलं माझ्या मिस्टरांना सांगते, तेही उत्तम खवय्ये आहेत आणि म्हणजे चांगल्या पद्धतीने ते टेस्ट करू शकतात. कारण आम्ही वर्ल्ड क्युझिन खूप खाल्ले, कारण खूप फिरलो, त्याच्यामुळे वर्ल्ड क्युझिन आम्हाला माहिती होतं आहे म्हणजे राजं.
तर म्हणे ठीक आहे, मग तुम्ही दोघं जण माझ्याबरोबर चला आणि आपण तिथे बघू सगळं. म्हटलं बरं. आम्ही गेलो, ते सगळं बघितलं, पाककला स्पर्धा झाली, तिथे रिझल्ट लागला, ते सगळ्यांना आवडला. आम्ही जो रिझल्ट लावला तोच त्यांना एक्सपेक्टेड होता लोकांना, की हेच लोक येणार आहेत वगैरे. आणि त्याच्यानंतर 1-1.5-2 महिन्यांनंतर त्या चेतन पारखेंचा मला फोन आला की आम्हाला मेन्यू डिझाईन करून द्या ना आमच्या रिसॉर्टसाठी. तो तिथे रिसॉर्ट बांधत होता अगदी आतमध्ये, जुन्नर पासून थोडं आतमध्ये निमगाव म्हणून गाव आहे, तिथे हंबर नावाचं एक रिसॉर्ट आहे. तर ते तो बांधत होता त्यावेळेला. म्हटलं आता मेन्यू डिझाईन करायचा म्हणजे काय हवंय तुम्हाला? म्हणे पूर्णतः व्हेजिटेरियन मेनू आम्हाला हवाय, पण आम्हाला कळत नाही की तो कशा पद्धतीने जातो किंवा काय करतो. बरं, हॉटेल इंडस्ट्रीचा थोडंसं बॅकग्राऊंड असल्यामुळे मला माहिती होतं की मेन्यू डिझाईन म्हणजे काय हवं. तर मी त्यांना ते सगळं सेट करून दिलं. सेट करून दिल्यानंतर त्यांच्याकडे जसे लोक यायला लागले तसा ते मेन्यू त्यांना आवडायला लागला. मग त्याने अजून एक रेस्टॉरंट सुरू केलं जे व्हेज नॉनव्हेज दोन्हीचं होतं. आणि तो मला म्हणाला की मला तिथे स्पेशलाइज काहीतरी करून पाहिजे. म्हटलं बरं ठीक आहे. मग स्पेशलायझेशन मध्ये काय, तर तिथे स्पेशल चिकन मटन चिकन खूप फेमस आहे जुन्नरमध्ये. तर आम्हाला ते म्हणजे तशासाठी काहीतरी मसाले करून दे. म्हटलं बरं. तर जरा तिथल्या लोकांचा एक आढावा घेतला, जुन्नरमध्ये स्पेशली कशा पद्धतीचा मसाला, त्यांची काय आवड आहे, तिथे येणाऱ्या पर्यटकांची काय आवड असते, जरा थोडासा अभ्यास केला तिकडचा, थोडं इतिहास वाचला त्या मसाल्यांबाबतीतचा, की कशा पद्धतीचे मसाले तिथे करतात, मग ते कुटलेले असतात की दळलेले असतात, की कशा पद्धतीने म्हणजे लवंग किती वापरली जाते, काळी मिरी किती वापरली जाते, तीळ किती वापरले जातात, असं सगळं. आणि मग एक खूप विचाराअंती, खूप अभ्यासाअंती एक मसाला तयार झाला. आणि तो मसाला पहिल्यांदा अगदी की म्हणतो ना आपण की ज्याला टेस्टिंगसाठी वापरला गेला, पण समहाऊ तिथेही तो मसाला खूप हिट झाला त्या ह्याला. आणि मग तेव्हापासून आजपर्यंत गेली तर 3-3.5 वर्ष चालू आहे मसाला कंटिन्यू. अजूनही कुठे विक्री होते त्याची? नाही, माझ्या ओळखीत जेवढ्या ज्यांना काय म्हणतात त्यांना आवडतंय त्यांना मी देते, कारण हे मसाले खूप वेगळ्या पद्धतीचे आहेत. मी अजिबातच साठा करून ठेवत नाही, ते फ्रेशच असतात. आणि मग तुम्ही ते पुढचे 3 महिने 6 महिने, मी सांगते की याची गॅरंटी 3 महिन्याची आहे, याची 6 महिन्याची आहे. सो त्या पद्धतीने वापरा. मी साठा करून ठेवून, मला स्वतःला ताजे मसाले खूप आवडतात त्याच्यामुळे म्हणजे जेवणामध्ये वापरायला. त्यामुळे मला असं वाटतं की ताज्याचं कौतुक सगळ्यांनाच आहे. हो, प्रश्नच नाही. सो त्या पद्धतीने चालू आहे. म्हणजे मला आनंद मिळतो ते मसाले करत असताना. आणि तो जो एक ब्रँड, अर्थातच ते सुद्धा त्याचीच खूप आरडाओरडा होता की अगं त्याला नाव दे. म्हणजे लोक इकडे विचारतात आम्ही काय सांगू. म्हटलं मग पदार्थ आहे, पुस्तक आहे, त्याच पुढे कंटिन्युएशन होऊ दे, कारण ते नाव मी कंटिन्यू केलं. ओके, असं आहे. ठीक आहे. आणि कोणाला हवे असेल तर आमच्या प्रेक्षकांना सांगा. मी तुम्हाला एक विचारणार होतो की तुमचा नंबर मी डिस्प्ले केला तर चालेल ना? हो, चालेल. म्हणजे कारण काही गोष्टी लोकांना हव्या आहेत. चालेल. तर प्रत्येक वेळी मला विचारून किंवा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यापेक्षा लोक डायरेक्टली कॉन्टॅक्ट करतील तुम्हाला. मॅडम, आता हे झालं हॉटेल इंडस्ट्री, तुमचे सगळे छंद झाले, तुमच्या नोकऱ्या झाल्या, तुम्ही सगळं केलं. नाट्य, अभिनय यातही तुम्ही मागे नाही, म्हणजे कुठलं क्षेत्र सोडलंच नाहीये तुम्ही. तर तो काय एक वेगळा अनुभव आहे. मी तुम्हाला एक सांगू, क्रिएटिव्हिटी हा शब्द घ्या. हो, पण एकाच माणसामध्ये एवढे सगळे गुण कसे असतात काय माहिती. मी माणूस आहे, बसलेले सगळे माणूस आहेत आमच्या मंचावर. आता आम्ही हा सगळा प्रोग्राम करतोय, आम्हाला खरं तर टेन्शन याच गोष्टीचं होतं की एक व्यक्ती अनेक गुण आपल्यात ते आहेत का? आपण सगळ्यांनी मिळून इंटरव्ह्यू घ्यायचा का? मी एका विषयावर घेतो, तू एका विषयावर, मलाही जमलं पाहिजे ते. तर म्हणून मला ते कौतुक करावं वाटतं. कसा तो अनुभव तुमचा? नाही, हे मी परत एकदा सांगेन की क्रिएटिव्हिटी ही नावाची एक जर तुम्ही शब्द घेतलात ना, तर हा दगड आहे असं समजा. क्रिएटिव्हिटी नावाचा दगड आहे. आणि त्या पूर्ण दगडावरती जी दगडफुलं येतात ना, त्या ह्या सगळ्या सुंदर सुंदर गोष्टी. आणि ते कशा आल्या ह्याचं खरंच मला माहिती नाही. त्या परमेश्वराने दिल्या आहेत असंच मी मानते. हा वरचा आशीर्वाद आहे. मी फक्त एक डिलिव्हरी. मॅम, असं म्हणेल, परमेश्वर म्हणण्यापेक्षा तुम्ही रुची दाखवतात त्या गोष्टी, तुम्ही त्या करून बघतात. तुम्ही असं नाही की बाबा काय जाऊ दे मला नाही करायचं. बरोबर. तुम्ही जे म्हणाले मगाशी, मी स्ट्रिक्ट आहे, मी सगळ्या गोष्टी, मी स्वतःला सगळ्या गोष्टी ठरवून घेतल्या, पण हे कुठेतरी तुमच्यात जन्मजात गुण असावे किंवा ते संस्कारांमध्ये असावे की तुम्ही ते ओततात तुम्हाला त्यामध्ये.
मला प्रत्येक गोष्ट करून बघायला खूप आवडते आणि त्याच्यामध्ये मला बक्षीस मिळेल का, मला कोण छान म्हणेल अपेक्षा का, कुठलीही नाही. अजिबात नाही. तुम्हाला करायचंय, तुम्हाला आवडतं आणि ते बेस्ट झालं पाहिजे यावर तुमचा कटाक्ष असतो. हे बघा, एखादी गोष्ट करायची ठरवली ना की आपसुकच तुमचा स्वभाव असतो की तो तुम्हाला बेस्ट करण्याकडेच घेऊन जातो. तो माझा आहे. नाही, तुम्ही मगाशी आता आपण कथ्थक या विषयावर गेलो, तुम्ही सांगितलं की नाही बाबा मी ते कॉम्पिटिशन एक्झाम वगैरे नाही देणार आणि तुम्ही त्या ढकलला गेला पुढे. हो. अगदी तसंच होतं इकडे. तसंच होतं. माझी मुलगी वेद ऍक्टिंग अकॅडमी नावाची संस्था आहे, संकेत ओक आणि मधुरा ओक त्याचे फाउंडर्स हो. आहेत. तर त्यांच्याकडे वयवर्ष 8-9 पासून ती जात होती आणि त्यांना माहिती होतं की मी अभिवाचन कथाकथन वगैरे करते. अभिवाचन म्हणजे अभिनयासहित वाचन, कथाकथन म्हणजे त्याच्यात सुद्धा अभिनय आला. सो अभिनय हा गुण तिथे असतोच ना. तर त्यांनी एकदा विचारलं मला की ताई आमच्या मुलांना तुम्ही कथाकथन अभिवाचन शिकवाल का. मी हो म्हटलं. मग त्यांच्या लक्षात आली ही गोष्ट, ताई तू अभिनय पण चांगला शिकवू शकते. म्हटलं नाही, आम्ही अभिनय वगैरे नाही शिकू शकत. ते म्हणाले अगं तू कर सुरू, मग बघूया. मग त्या मुलांसाठी गोष्टी नाटकं लिहित असताना मग ती हळूहळू दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी माझ्यावरती टाकली. मग ती दिग्दर्शनाची जबाबदारी टाकल्यानंतर मुलांना शिकायचं तर मला करून दाखवायला हवं. मग ते करून दाखवलं गेलं. मी म्हटलं एका गोष्टीतनं दुसरी, दुसरीतनं तिसरी, अशी ती गुंफत जाते. फक्त ती गुंफण्यासाठी तुम्ही तयार पाहिजे मनाने. आणि तुम्ही स्वतः प्रामाणिकही आहात, त्यामध्ये शो नसावा बरं. आणि अभ्यास करण्याची तयारी असावी. बरं. आजही वेळ दिला गेला पाहिजे. मला अभ्यास करायला आवडतो, त्याच्यासाठी वेळ द्यायला आवडतो, त्याच्यासाठी 4 पैसे खर्च करायची माझी तयारी असते. नाहीतर तुम्हाला कसं कोण देईल आपसूक आणून. बरोबर. असं कुठे परफॉर्म केले भरपूर नाटकामध्ये नाटकांमध्ये नाही परफॉर्म केलं ऑनेस्टली, पण पृथ्वी थिएटर सारख्या ठिकाणी आम्ही हिंदी उर्दू कथाकथनाचे म्हणजे कथा अभिवाचनाचे कार्यक्रम केले. मी माझे स्वतःचे रेग्युलर साहित्यिक कार्यक्रम करत असते. मंगेश पाडळकर आणि शांताबाई शेळकेंवरती करते. शांताबाई शेळके, इंदिरा खूप मोठे नावं घेतात. इंदिरा संत, आमच्यासाठी तर खूप मोठे नाव आहेत. इंदिरा संत, शांता शेळके आणि दुर्गाबाई भागवत यांच्यावरती करते. जयवंत दळवींच्या कथांवरती करते. मारुती चितमपल्लींच्या कथांवरती करते, म्हणजे गोष्टींवरती करते. अशा बऱ्याच साहित्यिकांवरती करते. शिवाय माझ्या पुस्तकांचे स्वतःचे वेगवेगळे कार्यक्रम करते. त्यामुळे एक ज्याला म्हणतो की ह्या सगळ्यासाठी अभिनय पाहिजे. लोक पहिल्यांदा तुमच्या चेहऱ्याकडे बघतात, मग तुमच्या आवाजाकडे बघतात, मग तुमच्या देहबोलीकडे बघतात. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि ते कधी येतं, जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता तेव्हा. ह्या गोष्टी अचानक येत नाही. त्यासाठी तुम्हाला वेळ खर्ची घालणं खूप गरजेचं असतं आणि तुम्ही घालते. असं आहे. तुम्ही ते आवाजावरून म्हणाले नवीन विषय, आता प्रेक्षकही कदाचित हसतील. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणूनही तुम्ही बऱ्याच गोष्टी केल्यात. हो. मला या सगळ्या गोष्टी खरंच इंटरव्ह्यू नाही घ्यायचे, मला फक्त गप्पा मारायचे. तुम्ही ते कसं कर, म्हणजे व्हॉइस ओव्हर पण आता हा तर गुण असावा. कथाकथन आणि अभिवाचन हा आवाजाचाच खेळ आहे तुमचा. आणि मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून जेव्हा काम करते तेव्हा मी कथाकथन आणि अभिवाचनच करते. मी लहान मुलांसाठी गोष्टी रेकॉर्ड करते किंवा आता सध्या गोंदवलेकर महाराजांची जी सगळी छान प्रवचन आहेत तर तीही तुम्हाला युट्यूबवरती माझ्या चॅनलवरती ऐकायला मिळतील. सो हे व्हॉइस ओव्हर आहेत. नंतर ऍडव्हर्टिजमेंटसाठी आवाज दिलाय, एज्युकेशनल ऍपसाठी आवाज दिलाय. हे सगळे व्हॉइस ओव्हर्स जे आहेत ते या कथाकथन आणि अभिवाचनामधूनच आलेले आहेत. तुम्ही कीर्तनही करतात, तुम्ही कीर्तन शिकला, तुम्ही सांगितलं. मग मला हेच कौतुक करायचंय तुमचं, तुम्ही हेही करू शकता. आमच्या ग्रामीण भागामध्ये मुलं सर्रास 1-2 घरं सोडली तर एक मुलगा कीर्तन शिकण्यासाठी त्या शाळांमध्ये जातात. मोठे मोठे गुरुकुल विद्यापीठ आहेत त्याच्यासाठी. आणि मग तर स्पेशली तोच अभ्यास करतात. मग ते सोडलं तर त्यांना दुसरं काही येत नाही पूर्ण लाईफमध्ये आणि खूप स्टेज गाजवतात. पण वेगळं काही करायला गेलं ते म्हणतात आमचा विषय नाही. हे तुमचे विषय कसं काय, सगळे विषय तुमचे? कीर्तन शिकणं हे ठरवून नाही झालं, हे अपघाताने झालंय किंवा मी ढकलली गेले असं म्हणा. एक खूप मोठं नाव, म्हणजे मी ते कानाला हात लावून घेते, ते म्हणजे डॉक्टर विदुषी धनश्रीताई लेले, जे खूप मोठं नाव आहे. साहित्यामध्ये असू दे, निरूपणामध्ये असू दे, धनश्रीताई प्रचंड काम करते. आणि तिने एका कार्यक्रमादरम्यान आमची भेट झाल्यावर मला म्हणाली, अगं तू कीर्तन का नाही शिकत, असं सहज तिने विचारलं. सहज, तुम्ही जे आता मला सहज प्रश्न आहे तसं तिने विचारलं. म्हटलं कीर्तन ताई, असं माझं झालं. म्हटलं छे गा, माझा विषयच नाही तो.
म्हणाले तसं नाही ग, तू छान बोलतेस आणि तुझं कन्व्हिन्सिंग आहे बोलणं, तर तू का नाही शिकत? मी म्हटलं, माझा तू अभ्यास एवढा संत साहित्य वगैरे आणि मुळात मी असं देवदेव करणाऱ्यातली नाहीये असं मी तिला क्लिअर कट सांगून टाकलं. तरी तिने तिचा आग्रह थांबवला नाही. तिने मला परत 2-3 दिवसांनी म्हणजे नंतर 2-3 कार्यक्रमांमध्ये भेटली, तर तेव्हाही विचारलं, तू शिका नाही शिकतेस, शिक ना ग, असं वगैरे. तर मी म्हटलं बरं बरं. आणि ना हे माझ्या मिस्टरांना कळलं, तर ते म्हणाले, अगं धनश्री ताई सारखा एक मोठी विदुषी तुला सांगते आणि तू का असं करतेस, तू शिक. म्हटलं अरे ती ज्यांचं नाव घेतात ना शिकण्यासाठी, म्हटलं मी तर उभं राहिले तरी मला घाम फुटेल. तर म्हणे कोणाकडे शिकायला सांगतात? म्हटलं हरिभक्त परायण चारुदत्त बुवा आपळेंकडे का शिकायला सांगतात मला. म्हटलं माझी प्राज्ञा आहे का तेवढी, माझा अभ्यास नाही तेवढा. आणि ठीक आहे निवेदन सूत्रसंचालन कथाकथन अभिवाचन करते, पण कीर्तनासाठी लागणारा जो जॉनरा आहे तो माझा नाहीये, मी कसं करणार? तर म्हणे नाही तू शिक, ती सांगते ना तुला, ताई सांगते ना, मग तू शिक. म्हटलं अरे नाही जमणार, शिक, मी सांगतोय होईल, कर. मी घाबरत घाबरत ऍडमिशन घेतली. ऑनलाईन कोर्स होता सणांचा बुवांचा, म्हणजे 6 महिन्याचा विश्व इंडिक स्कूलचा. आणि ना 3ऱ्या-4थ्या दिवशी घाबरत घाबरत मी असं गुरुजींना सांगितलं की म्हटलं माझं ना म्हटलं फार असं देवदेव वगैरे असं. ठीक आहे म्हणाले, काय हरकत नाही, होईल सगळं व्यवस्थित, तुम्ही अभ्यास करा छान. आणि कसं मेस्मराइज होतो ना आपण, तसं अर्थात गुरुजींची वाणी, त्यांचं सांगणं, त्यांचं शिकवणं, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीत तुम्हाला परफेक्ट करत जाणं, हे असं घडत गेलं. आणि 2 वेळा पुण्याला आम्ही तिथे म्हणजे आमचं हे असतं शिबिर असतं तिथे, तर त्याच्यासाठी होते. आणि त्या शिबिरामध्ये ना माझा अंतर्बाह्य कायापालट झाला. अक्षरशः माझा अप्रोच बदलला, माझी विचारसरणी बदलली. म्हणजे काय सांगू की हमरस्त्यावरनं चालता चालता एक सुंदर पायवाट लागावी, तिकडनं छान तुम्हाला झरे, फुलं, पक्षी, प्राणी दिसावेत, तशी माझी अवस्था झाली. आणि लहान मूल कसं बागडतं ना, तसं माझं झालं. ज्ञानेश्वरी वाचली गेली, दासबोध मी वाचला गेला म्हणते, हा मी अभ्यास केला म्हणत नाहीये, ते त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टीसाठी ते मी सुरुवात केली. आणि मला असं झालं की का नाही मी हे पहिल्यांदा वाचलं, का नाही हे माझ्याकडे आलं. मला ते श्लोक येत होते कारण शाळेत कंपल्सरी होतं. अथर्वशीर्ष, रामरक्षा, मारुती स्तोत्र, जे आपल्याला बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या येत होत्या. पण म्हटलं हे का नाही मला आधी मिळालं, असं झालं. आणि एक दिवस मी अशी बसून शांतपणे की सगळे ग्रंथ घेतले होते, अमृतानुभव होता, बसायदान होतं, सगळं समोर ठेवलं होतं. आणि म्हटलं हा अभ्यास करायचा आहे आता मला, बास, हे मला शिकायचं. कीर्तन करीन का मला नाही माहिती, पण मला अभ्यास मात्र करायचा आहे. आणि तो अभ्यास सुरू झाला. कीर्तनाची परीक्षा झाली आमची, तिथे प्रेझेंटेशन झालं, लेखी परीक्षा झाली आणि मला चक्क प्रथम श्रेणी मिळाली, उत्तम मार्क मिळाले त्याच्यामध्ये. आणि गुरुजींनी त्यावेळेला सांगितलं की कीर्तन करा किंवा नका करू, पण तुम्ही मुलांसाठी जे काम करताय ना आत्ता, म्हणजे कीर्तन कराच, ते मला आवडणारच आहे कीर्तनाचे, तुमची गोष्ट तुम्ही केलं तर खूप छानच आहे, पण मुलांसाठी काम करताय ना, ते पोचवा बरं हे सगळं आपल्या मुलांपर्यंत साहित्य. आणि मग माझी तशी सुरुवात झाली की मुलांपर्यंत मला ते लहान कसं नेता येईल, कसं मला त्यांना सांगता येईल की हे सगळं वाचा, कशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं त्या मुलांचं आयुष्य घडवता येईल, किंवा आयुष्य घडवण्यापेक्षा असं म्हणते की त्या गोष्टीकडे मी पाहायला शिकवीन, हे मला त्यातून कळलं. आणि मला आता एक खूप छान, म्हणजे तुम्ही जे बोललात ना की कुठेतरी एखादा तो पेहराव घालून व्यक्ती उभा राहिला पाहिजे, टाळ वाजले पाहिजे, मृदंग वाजले पाहिजे, मगच त्या धर्माचं म्हणा किंवा त्या ग्रंथांचं म्हणा शिक्षण लोकांपर्यंत पोचतं, हा जो माझा भ्रम होता ना, तो खरंच ह्या गोष्टी तुम्ही जे म्हणालात की असंही आपण जाऊ शकतो. कीर्तन फक्त तुम्हाला कुठे उभं राहून मंदिरात उभं राहूनच करून नाही चालणार, ते तुम्हाला मुलांना असंही देत आहे. कीर्तन हा रोज खरं जे प्रेक्षक आमचे काही शिक्षकही असतील ऐकणारे, मला माहित नाही कोण कोण आहेत, तर मी त्यांना विनंती करेल की असं काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि हे खूप वेगळं आहे तुमच्याकडनं शिकायला. मी तुम्हाला एक सांगू, मला सगळ्या शिक्षकांना किंवा आता जे कोणी ऐकतायत आणि जे ह्या मुलांना घडवण्याच्या सगळ्या मार्गात ना, त्यांना मी अगदी आवर्जून सांगेन की ना, कीर्तन हा रोजच्या जगण्यातला सुद्धा भाग आहे हा तुमच्या. म्हणजे तुम्ही कसे वागता यातनं सुद्धा मुलं घडत असतात तुमची. आणि कीर्तन तुम्हाला तेच घडवतं, चांगली वागणूकच शिकवतं ना, उत्तम विचार करायला शिकवतं ना.
तेच झालं जे म्हटलं. अंतर्बाह्य कायापालट त्या 2 शिबिरांनी माझा केला की किती निर्मळ जीवन आपण जगू शकतो, कोणाशीही स्पर्धा न करता आपण किती शांत मनाने राहू शकतो. आणि आज जे काही चेहऱ्यावरती हसू आहे ना, ते त्या गोष्टीच आहे की मला कोणाशीही स्पर्धा नाही, मला कोणाच्याही ह्याच्यात जाऊन की तू काय करतोयस मग मला काय केलं नाही. मला जे करायचं ते मी करते आहे, तू तुझं कर रे बाबा. मला कोणाशी जाऊन भांडाभांडी वादावादी वगैरे काही करायची नाही. आणि माझ्या मते कीर्तन आणि ह्या सगळ्या परंपरा हेच तर शिकवतात ना. तुम्ही तुमचं काम करत राहा, बाकी सगळं बघून घेईल परमेश्वर. तुमच्याशी गप्पा मारून आहे ना मला म्हणजे तुम्हाला ऐकत राहावं असंच वाटतं. मला प्रश्न विचारायचे नसतात. एक शेवटचा प्रश्न घेईन, वेळ भरपूर झालाय. शेवटचा असं इमोशनल इंटेलिजन्स जे तुम्ही शिकवतात लोकांना, विद्यार्थ्यांना म्हणा, तर तो काय प्रकार आहे आणि कसा? इमोशनल इंटेलिजन्स शिकवत नाही, त्याचा वापर मी करते माझ्या स्वतःसाठी आणि या सगळ्यासाठी. 2017 मध्ये मी आत्ता त्यांचं निधन झालं. खरं तर ते फक्त शरीराने गेलेत असं मला वाटतं. ते म्हणजे डॉक्टर आनंद नाडकर्णी. त्यांच्या IPH या संस्थेबरोबर मी जोडली गेले. सप्तसोपान नावाचा त्यांचा उपक्रम आहे सिनियर सिटीजनसाठी. त्या उपक्रमाशी मी जोडले गेले. तिथे मी त्या सिनियर सिटीजनना अभिवाचन करायला आम्ही मैत्रिणी आहोत, आम्ही शिकवतो. आणि त्या शिकवण्यामधनं मला असं जाणवायला लागलं की एक वय झाल्यानंतर ना माणूस इमोशनली खूप डाऊन व्हायला लागतो. कुठल्याही छोट्या गोष्टीचं त्याला वाईट वाटतं, कुठल्याही एका मोठ्या गोष्टीचा त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी. आणि त्यावेळेला पुन्हा एकदा गुरु म्हणून किंवा एक शिक्षक म्हणून मला लाभले ते डॉक्टर राजेंद्र बर्वे. त्यांचा एक कोर्स मी पाहिला आणि मला फार आवडला. म्हटलं ह्याच्याशी मी काही रिलेट करू शकते का, त्यांना पुढे सिनियर सिटीजनना मी शिकवते त्यांच्यासाठी मी काहीतरी वेगळं करू शकते का, किंवा मुलांसाठी काहीतरी करू शकते का. आणि ते सगळं शिकत असताना मला असं जाणवलं की हल्ली ना मुलांना शिकवताना तुम्हाला इमोशनली कनेक्ट होणं खूप गरजेचं आहे. किंवा सिनियर सिटीजन्ससाठी सुद्धा इमोशनली कनेक्ट तुम्ही करणं स्वतःला खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही त्यांच्या मनापर्यंत नाही पोहोचू शकत. आणि ना आपण खूप भिंती उभ्या केल्या आहेत आपल्या शिक्षण संस्थेने. खरंच सांगते, खूप भिंती उभ्या केल्या. तू शिक्षक आहेस, मी विद्यार्थी आहे, मग मी सांगतोय ते ऐक आणि विषय सांगतो. फक्त ठरलेले सकाळी या हे शिकवणारे विषय, मधला पूलच नाहीये बांधलेला. आणि तो पूल ना इमोशन्सचा असतो असं मला वाटतं. आणि तो इमोशन्सचा पूल जेव्हा असा घट्ट होतो ना, तेव्हा आपसुकच मुलं तुमच्याशी येऊन बोलतात. माझे सगळे सिनियर सिटीजन, माझे सगळे विद्यार्थी आहेत, माझे 70-75 वर्षाचे विद्यार्थी आहेत. आणि ते मला मॅडम हाक मारतात. आणि मला इतकी मजा वाटते. मी खरं तर त्यातल्या बऱ्याच म्हणजे जणांची मुलं माझ्या एवढी आहेत, माझ्या वयाची आहेत, पण ते लोक मला मॅडम म्हणतात किंवा ताई म्हणून हाक मारतात. आणि मला खूप मजा येते. आणि त्यावेळेला मी इमोशनली कनेक्ट होत असते. ते अभिवाचन करत असताना मध्येच एकदम त्यांचे हातपाय थरथरतात, डोळ्यातनं पाणी येतं एखादी गोष्ट वाचत असताना. मग त्यावेळेला नुसता असा हात ठेवला ना तुम्ही त्यांच्या हातावरती, तरी ते सावरतात. किंवा सुधारणा सांगितल्यानंतर ओरडारडी पण होते, मी ओरडते पण त्यांना. जसं आपण लहान मुलाला ओरडतो ना, तसं मी त्या सिनियर सिटीजनना पण ओरडते. पण त्या ओरडण्यामध्ये एक आत्मीयता असते, माझा इमोशनल कनेक्ट असतो त्यांच्याशी. आणि मग सगळं सेशन झाल्यानंतर छान केलं तो, पण अजून जरा करा की, तुमच्यामध्ये आहे की. जसं आई आपल्या पोराला सांगते ना लहान, की तू करू शकतोस, ती फटका देईल पण नंतर सांगेल ना, तसंच असतं. आणि ते शिकणं हा माझ्यासाठी खूप महत्वाचा मुद्दा होता की मी इमोशनली कनेक्ट झाले पाहिजे मुलांशी, सिनियर सिटीजनशी किंवा प्रेक्षकांशी सुद्धा. स्टेजवर उभं राहिल्यानंतर प्रेक्षकांची सुद्धा तुमचा इमोशनल कनेक्ट जर असेल तर समोरचा माणूस तुमच्याकडे शांतपणे पाहतो, तो कॅन्डी क्रश खेळत नाही, तो मोबाईलमध्ये बघत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि त्या गोष्टीचा मला फार फायदा झाला. सो अशा पद्धतीने इमोशनल इंटेलिजन्स आहे. प्रेक्षकांना मी एक सांगेल, माझ्याकडे अशी खूप मोठी लिस्ट आहे, परंतु वेळ कमी आहे आणि इतक्यात मॅडमला आपण समजून घेऊ शकणार नाही. बापरे. परंतु ज्याही लोकांचं मॅडम तुम्ही आमच्या स्टेजवर, आमच्या मंचावरती नाव घेतलं, त्या सगळ्यांना मी थँक्यू म्हणेल की मी फक्त त्यांच्याबद्दल ऐकलंय, वाचलं. मी त्यांना प्रत्यक्ष बघितलं नाही, परंतु तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्या टचमध्ये होतात, वाढलात, ते संस्कार तुमच्यावरती झाले. खूप भाग्यवान आहात. मी भाग्यवान असं आहे की मला वृंदाताईंसारखं व्यक्तिमत्व माझ्या मंचावर आलं आणि सहज आलं. म्हणजे मी खूप एफर्ट्स घेतले असं मी म्हणणार नाही, परंतु ते फक्त माझ्या नशिबात होतं. तर तुम्ही सगळ्यांनी आजचा एपिसोड आमचा वृंदाताईंसाठी
पूर्ण बघावा किंवा बघितलाही असेल, आता आपण समारोपाकडे आहेत, तर आमच्या चॅनलला लाईक, फॉलो, शेअर करा असं मी म्हणणार नाही, परंतु वृंदाताई हे समजून घ्या, त्यांच्याप्रमाणे त्यांच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करा. एक जरी गोष्ट त्यांची घेतली तरी तुमची लाईफ बदलल्याशिवाय राहणार नाही. तर वृंदाताई, तुम्ही आमच्या मंचावर आला, खूप खूप मनापासून धन्यवाद. मला खूप शिकायला मिळालं. थँक्यू. तुम्ही मला बोलवलं आवर्जून आणि मला इथे एवढं बोलायची संधी दिली त्याबद्दल तुमचे हे खूप एवढं नाहीच आहे, हे खूप छोटं आहे. नाही. आणि मी तुम्हाला एकदा नक्की इकडे बोलवणार आहे. मी तुम्हाला ताईच म्हणणार आहे, नक्की. मंचावर सांगेन. मी फक्त पाहुणा म्हणून बघत असतो, मी तुमच्याकडे पाहुणा म्हणून बघत नाही, माझी ताई म्हणून बघितलं, कारण मला तुमच्याकडून खूप शिकायचं. मी तुम्हाला सोडणार नाहीये. नाही. मी तुम्हाला त्रास देणार, फोन करणार, व्हॉट्सअप करणार, गुड मॉर्निंग करणार, सगळं करणार. मंचावरती सांगतोय मी. तर थँक्यू, तुम्ही आलात. थँक्यू सो मच. आणि खूप मजा आली मला बोलताना. आणि कसं असतं ना, पॉडकास्ट ही गोष्ट अशी आहे की तुम्ही स्वतःला परत एकदा आठवता खूप आणि प्रश्न तुम्ही मला हे सगळं आठवण्याची संधी दिली, त्या सगळ्या लोकांची नावं घेऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता मला व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू.